NLMEB. काय आलं? NLMEB. याला कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? याला उलट करायचं. काय करायचं? याला उलट करायचं. आपलं न्यूट्रोफिल. काय न्यूट्रोफिल म्हणजे एवढं तर कळलं, न्यूट्रोफिल सगळ्यात अबंडंट प्रेझेंट आहे WBC मध्ये आणि बेसोफिल सगळ्यात कमी आहे. आणि याचा रोल काय, रोल वाईज कसं प्रेझेंट आहे. असं स्टेप बाय स्टेप रिएक्शन्स होतात ना आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो. आपण त्याला नाव काय दिले तशा रिएक्शन्सला, ज्या की लिंक्ड आहे, एकमेकांशी लिंक्ड आहे, त्या रिएक्शनला आपण काय म्हणले? त्या रिएक्शनला आपण म्हणले मित्रांनो कॅस्केड प्रोसेस. काय? कॅस्केड प्रोसेस. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DCB बायोलॉजी, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीज मध्ये मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण कालच आपली सिरीज स्टार्ट केली होती मित्रांनो. त्याचं नाव होतं नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी आणि या सिरीजचा पहिला चॅप्टर आपण कालच शिकवलेला होता. पहिल्या चॅप्टर मध्ये काय होतं मित्रांनो, जर कोणी ते 2 लेक्चर केलेले नसतील तर आधी जाऊन ते 2 लेक्चर करा मित्रांनो, कारण की त्या लेक्चर मधून तुम्हाला त्या चॅप्टर बद्दल, जसं नेटफ्लिक्स मध्ये एखादा कंटेंट सर्च केल्यानंतर पूर्ण कंटेंट येतो, त्याप्रमाणे आपला त्या NCERT चॅप्टर आपण घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला त्या चॅप्टरचं काहीही विचारू द्या, मित्रांनो, तुम्हाला डोळे झाकून ती गोष्ट येईल याची गॅरंटी मला आहे मित्रांनो, जर तुम्ही ते लेक्चर केलं असेल. आणि मी काय सांगितलं होतं त्या लेक्चरमध्ये, लेक्चर झाल्यानंतर NCERT पहिल्या पेज पासून तर लास्ट पेज पर्यंत रीड करायची, समरी सुद्धा, आणि MCQ सॉल्व्ह करायचे. एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सारखे MCQ सॉल्व्ह करायचे नाही. एकच गोष्ट करायची, एक तर जेव्हा तुम्ही आता कंप्लीट चॅप्टर करणार, NCERT प्लस लेक्चर प्लस आणि MCQ हे जेव्हा तुम्ही करणार, त्याच्यानंतर काय होईल, त्याच्यानंतर तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही वापस रिव्हिजन करणार, एक तर त्या चॅप्टरचे फक्त MCQ सॉल्व्ह करायचे, तशा वेळी रिव्हिजन करायचं, नाही तर मग फक्त NCERT करायची मित्रांनो. कारण की टाइम कमी असतो. बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्रीला सुद्धा टाइम द्यावा लागतो मित्रांनो. बायो सोपा इझी सब्जेक्ट आहे, परंतु मार्क आउट ऑफ तरी सुद्धा भेटत नाहीत काही मुलांना. याच चुकीमुळे की त्यांनी एक तर NCERT नीट रीड केलेली नसते, काहीतरी छोटासा पॉइंट मिस होऊन जातो आणि हाताचे मार्क चालले जातात मित्रांनो. काहींना जे अति 150 आहे मित्रांनो, त्यांना भारी पॉइंट लक्षात येतात त्या पेपर मध्ये. म्हणजे एखादा अवघड पॉइंट जो कोणालाच येणार नाही तो क्वेश्चन त्यांना येतो, पण एखादा इझी क्वेश्चन असतो मित्रांनो, लाईन वरून उचललेला असतो NCERTचा डायरेक्ट, तो आठवत नाही टाइमवर. तिथं कन्फ्युजन होतं 4 याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये. तर अशा प्रकारचं कन्फ्युजन व्हायचं नाही मित्रांनो. अवघड प्रश्न तर तुम्हाला आलाच पाहिजे, परंतु जो सोपा आहे, डायरेक्ट लाईन टू लाईन क्वेश्चन आहे, तो सुद्धा तुम्हाला आला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला NCERT आणि हवे तेवढे MCQ सॉल्व्ह करा मित्रांनो. रिकामे बसतायचंच नाही, डायरेक्ट MCQ उघडायचे, चालू करून द्यायचं. सोशल मीडिया ऍपचा यूज करू नका असं मी म्हणत नाही मित्रांनो, तुम्हाला नक्की यूज करा, आता सध्या काळाची गरज आहे ती, परंतु थोडासा टाइम आपला मोबाईलचा आपल्या MCQ साठी पण द्या मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता. भरपूर अशा गोष्टी आहे मित्रांनो ज्या तुम्ही ऑनलाईन करू शकता, त्यामुळे त्या गोष्टीचा नक्की फायदा घ्या मित्रांनो. आज मित्रांनो आपण बघणार आहेत पुढचा चॅप्टर, ह्युमन फिजिओलॉजी. हे टर्म ह्युमन फिजिओलॉजी आपण स्टार्ट केलं होतं मित्रांनो. ह्युमन फिजिओलॉजी मध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आपण बघितला, सांस का सायन्स नाव दिलं होतं मित्रांनो. काय नाव दिलं होतं आपण त्याला? सांस का सायन्स. त्या सांस का सायन्स म्हणजेच ब्रीथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस या चॅप्टर मध्ये मित्रांनो आपण एक लाईन टू लाईन NCERT कव्हर केलेली मित्रांनो. आणि ज्या पण कन्सेप्ट आहे, जसं की मेकॅनिझम झालं, एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व झालं, परत कार्बोनिक अनहायड्रेटचा काय रोल आहे एन्झाईमचा ते आपण बघितलं, रेग्युलेशन बघितलं, डिसऑर्डर्स बघितले, आणि जिथे जिथे तुम्हाला अडचण येते मित्रांनो त्या ठिकाणी आपण काय यूज केल्या? ट्रिक्स यूज केल्या मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी. आणि अशा वेळेने आपण तो चॅप्टर शिकलेला आहोत. तो मला 100% गॅरंटी मित्रांनो, ज्यांनी लेक्चर केलं त्यांना ते लेक्चर नक्की आवडलं असेल आणि त्या चॅप्टर मध्ये आता कोणालाही कसलाही डाऊट राहिला नसेल मित्रांनो. आता पुढचा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे मित्रांनो. त्या चॅप्टरचं नाव काय तुम्ही बघताय स्क्रीनवर? काय? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन मित्रांनो. काय? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. नावात पहिले आपण बघू मित्रांनो, कधी पण NCERT जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घेतात ना, तेव्हा सगळ्यात मेन चॅप्टरचं नावावर फोकस करायचं मित्रांनो. त्यावरून कळतं की त्या चॅप्टर मध्ये कंटेंट काय असेल. सगळ्यात पहिले काय नाव आहे? बॉडी. बॉडी म्हणजे कळलं सर, ह्युमन फिजिओलॉजी शिकतोय, मग बॉडी कोणाची राहील? कोणत्या प्राण्याची राहील का? नाही, म्हणजे ह्युमनची बॉडी राहील, एवढं तर कळलं सर. बॉडी फ्लुइड्स, अरे रे रे थांबा, फक्त बॉडी नाहीये, बॉडी फ्लुइड शब्द आहे मित्रांनो. फ्लुइड्स म्हणजे काय? फ्लुइड्स म्हणजे जसं की आपण वॉटर घेतो,
ते पण एक प्रकारचं फ्लुइड आहे, बरोबर आहे. तुम्ही माझा घेता, लिमका घेता, परत आणखीन कोल्ड ड्रिंक्स घेता, ते पण एक प्रकारचं फ्लुइड आहे. कोणी कोणी ते आता सध्या ते छपरी लोकांचं ड्रिंक नाही का ते स्टिंग मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही घेता, मग ते पण काय एक प्रकारचं फ्लुइड आहे मित्रांनो, बरोबर आहे का नाही. आता काही काहींचं थोडंसं अपग्रेड असतात मित्रांनो, काही काही फक्त फ्लुइड नाही घेत, त्या फ्लुइड मध्ये पाणी मिक्स करून, सोडा मिक्स करून अशा वेळेनं ते फ्लुइड घेतात मित्रांनो, ते पण एक प्रकारचं फ्लुइड आहे मित्रांनो. म्हणजे कोणतीही लिक्विड गोष्ट म्हणजे काय फ्लुइड आहे मित्रांनो. तसं बॉडी फ्लुइड्स म्हणजे सर बॉडीशी रिलेटेड कोणते फ्लुइड्स आहे सर? आम्हाला तर एक फ्लुइड आठवतंय सर, काय आम्हाला ब्लड आठवतंय सर. हो बरोबर मित्रांनो, ब्लड पण एक प्रकारचं फ्लुइड आहे मित्रांनो, कारण ते लिक्विड स्टेट मध्ये आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं. आणि मित्रांनो ब्लडच्या व्यतिरिक्त आणखीन एक फ्लुइड आहे मित्रांनो जे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे लिम्फ. म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला बॉडी फ्लुइड्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढे फ्लुइड्स आहेत ते सगळे बघायचे. मेनली कोणते दोन, ब्लड आणि लिम्फ, बरोबर आहे, आलं लक्षात. या दोन बॉडी फ्लुइड्स मध्ये सगळे फ्लुइड्स आपले कव्हर होतात मित्रांनो, बरोबर आहे. आता पुढे दिलंय सर अँड, फक्त इथपर्यंत नाही थांबली एनसीईआरटी, अँड सर्क्युलेशन. अच्छा, सर्क्युलेशन पण सांगितलंय, म्हणजे फक्त फ्लुइड्स नाही शिकायचे आहेत, त्या फ्लुइड्सचं ह्युमन बॉडीमध्ये कशा प्रकारे सर्क्युलेशन होतं ते सुद्धा आपल्याला बघायचं मित्रांनो. आलं लक्षात. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचंय? सगळ्यात मेन बॉडी फ्लुइड्स, बॉडी फ्लुइड्स मध्ये ब्लड, लिम्फ या दोन गोष्टी येतील. दुसरं आहे की सर्क्युलेशन, म्हणजे आपण काल बघितली रिस्पायरेटरी सिस्टीम, ह्युमन फिजिओलॉजीचा हाच एक पॉईंट मला खूप आवडतो मित्रांनो, की ह्युमन फिजिओलॉजी मध्ये ह्युमन बॉडीशी रिलेटेड ज्या पण सिस्टीम आहे सगळ्या सिस्टीम कव्हर करण्यात आल्या मित्रांनो. तुम्ही एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणू नका, तुम्ही रिस्पायरेटरी सिस्टीम म्हणू नका, तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणू नका. म्हणजे ज्या ज्या इम्पॉर्टंट, म्हणजे असा माणसाला इंटरेस्ट आला पाहिजे मित्रांनो शिकताना, अशा प्रकारचं ह्युमन फिजिओलॉजी. आणि म्हणूनच आपण आपल्या सिरीज म्हणजे नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीजची स्टार्टिंग ह्युमन फिजिओलॉजी पासून केली मित्रांनो, बरोबर, आलं लक्षात. आता मित्रांनो आपण बघितलं की बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन मध्ये आपल्याला बॉडी फ्लुइड शिकायचे. सर्क्युलेशन मध्ये आपल्याला, सर्क्युलेशन शब्दाचा अर्थ काय आहे सर? सर्क्युलेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आता कशाचा सीझन चालू आहे? आता सीझन चालू आहे मित्रांनो नवरात्रीचा. आता नवरात्रीमध्ये काय असतं? नवरात्रीमध्ये सर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पाळणा असतो, काय कर्णपुरा असतो, बरोबर आहे. आता कोणत्याही जत्रेला गेले तुम्ही, कोणताही सण असू द्या, काही असू द्या, त्या सणाला गेल्यानंतर तिथं जत्रा असते. जत्रामध्ये काय येतं सर? जत्रामध्ये असतो पाळणा. काय असतं? पाळणा. आता त्या पाळण्याची पण एवढी खासियत आहे, काही काही एवढे डॉन लोक असते, त्या लोकांना किती उंच पाळणा असू द्या आणि किती फास्ट फिरू द्या, त्यांना भीतीच वाटत नाही मित्रांनो. आणि काही काही नाजूक साजूक मुलं असते, जी की मुलं नसते, मुलीच असते, त्यांचं कसं आहे माहिती का, त्यांना म्हणजे असं एवसा छोटा ते लहान मुलांचा पाळणा नसतो का, असा छोटासा पाळणा असतो बघा, ते पाळण्यात जरी बसवलं मित्रांनो आ ऊ ई असे एक्सप्रेशन असते मित्रांनो त्यांचे. पण आपण म्हणजे किती मोठा रात पाळणा म्हणतो आपण त्याला, किती मोठा पाळणा असू द्या मित्रांनो, ए मोठाच्या मोठा पाळणा, आपल्याला बिलकुल भीती वाटत नाही मित्रांनो. सगळ्यात खरी मजा कुठे येते मित्रांनो? पाळण्यामध्ये. पाळण्यामध्ये जेव्हा हा सर्कल कंप्लीट करतो पाळणा, बरोबर आहे, इथं जातो टॉपला, बरोबर आहे, टॉपहून जेव्हा खाली येतो मित्रांनो तेव्हा सगळ्यात खरी मजा येते मित्रांनो. म्हणजे असं वाटतं की आपण आता उडालो का काय हवेमध्ये, अशा टाईपची फिलिंग येते मित्रांनो. ही खासियत आहे पाळण्याची, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतंय मित्रांनो, तो पाळणा काय करतोय? पाळणा करतोय सर्क्युलेशन. काय करतोय? सर्क्युलेशन. म्हणजे या ठिकाणाहून निघलाय पाळणा आणि वापस कुठे येणार आहे? या ठिकाणी. म्हणजे हे काय झालं? सर्क्युलेशन. आता हे झालं सर्क्युलर सर्क्युलेशन, बरोबर आहे. हा पाळणा असा पण करू शकतो, कसा? इन्फिनिटीच्या साईन मध्ये सुद्धा सर्क्युलेशन करू शकतो. म्हणजे कुठली जर आपण एका साईडने निघतोय आणि वापस त्या साईडवर येतोय, मग तुम्ही कसं पण जा, ते झालं सर्क्युलेशन मित्रांनो. आता बॉडीमध्ये तर काय असं सर्क्युलर सर्क्युलेशन आहे का? नाही, कुठे पण फ्लुइड पास होत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. आलं लक्षात मित्रांनो सर्क्युलेशन म्हणजे काय? ओके. आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो की या टॉपिक मध्ये आपण कोणते कोणते पॉइंट कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिले ब्लड. सगळ्यात मेन गोष्ट बघायची आपल्याला ब्लड. ब्लड मध्ये आपण सगळं बघणार की ब्लडचे कंटेंट काय काय, ब्लड मध्ये कोणते कोणते घटक सबस्टन्सेस प्रेझेंट असतात, त्याचा काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये, आणि ब्लड हे काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, हे सगळं आपण बघणार आहे मित्रांनो. नंतर आपण बघणार आहे लिम्फ.
लिम्फ मध्ये काय बघणार आहे की लिम्फ म्हणजेच लिम्फॅटिक सिस्टीमचा कशा प्रकारे रोल असतो आपल्या बॉडीमध्ये, आणि लिम्फॅटिक सिस्टीम आणि लिम्फ आणि टिश्यू फ्लुइड याच्यातला डिफरन्स काय ते आपण बघणार मित्रांनो. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी पाथवे मित्रांनो. सर्क्युलेटरी पाथवे म्हणजे तुम्ही ते पिक्चर बघितलाय ना खट्टा मिठ्ठा, खट्टा मिठ्ठा त्या पिक्चर मध्ये कसा तो जॉनी लिव्हर मित्रांनो शेवटी कसं त्या अक्षय कुमारला सांगत असतो की काय नाव असतं मित्रांनो त्याचं, अंशुमन काहीतरी, बरोबर आहे की नाही. तो कसं सांगतो, मैं ऐसा घाट के ऊपर चढा ऐसा गया गिर गिर गिर. त्या प्रकारे मित्रांनो सर्क्युलेटरी पाथवे आपल्याला बघायचं आहे की आपल्या हार्टमधलं हार्ट जे आहे ते इंजिन कसं चालतं मित्रांनो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं डबल सर्क्युलेशन. नावातच डबल आहे मित्रांनो, म्हणजे इथं काहीतरी नक्की डबल गेम झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी मित्रांनो. रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी. भाई जो दिल है, दिल चलाने के लिए भी दिमाग का इस्तेमाल करना पड़ता है दोस्तों. यूं ही नहीं, दिल ऐसे ही नहीं चलता, दिल के लिए भी दिमाग का इस्तेमाल करना पड़ता है दोस्तों. ते आपल्याला बघायचं रेग्युलेशन. त्याच्यानंतर बघायचं डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. आपण म्हणतो ना की मनानं विचार केला पाहिजे कधीतरी माणसानं, दिल से सोचो, दिल से सोचो. मित्रांनो त्याला डायरेक्ट एक बोलायचं की त्या दिलला विचार करायला सुद्धा, म्हणजे त्या हृदयाला विचार करायला सुद्धा याची गरज आहे. म्हणजे सगळ्यात भारी कोण आहे मित्रांनो, ब्रेन, दिमाग. दिमाग से काम लेने का दोस्तों. शेवटी आपल्याला बघणार आपण डिसऑर्डर बघणार मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पूर्ण चॅप्टर बघायचा आहे. काहीच पॉईंट नाही, थोडासा मोठा एक एक्स्ट्रा पॉईंट ऍड करतो मित्रांनो. याच्यामध्ये घेतला नाही, एक एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला बघायचा आहे मित्रांनो, आणि तो आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार. एनसीईआरटीत पण हा चॅप्टर मध्ये दिलाय मित्रांनो. कोणता, चला गेस करा, पटकन गेस करा मित्रांनो. कोणता, पटकन पटकन. यस, ब्लड ग्रुप. काय बघणार आपण, ब्लड ग्रुप सिस्टीम मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगणार मित्रांनो मी की आपण ब्लड ग्रुप कशा प्रकारे सगळं डिटेल मध्ये, ब्लड ग्रुप कसं मॅच केलं जातं, ब्लड ग्रुप मध्ये काय काय बघावं लागतं, ब्लड ग्रुप आपण कशा प्रकारे ठरवतो की याचं ब्लड ग्रुप काय आहे, दुसऱ्याचं ब्लड ग्रुप काय आहे, ते सगळं आपण बघणार मित्रांनो. तर आता सगळ्यांनी काय करायचं, सगळ्यांनी आता लेक्चर स्टार्ट होणार आहे आपलं, लगेच आपण शिकायला चालू करणार आहे. सगळ्यांनी जे काम करत असाल सगळे काम बाजूला ठेवायचे, सगळा फोकस आपल्या लेक्चरवर राहणार आहे. पुस्तक घेऊ नका, काहीच घेऊ नका, सध्या फक्त आणि फक्त लेक्चर करा मित्रांनो. तुम्हाला माहिती लेक्चर झाल्यावर काय करायचं आपल्याला, एनसीईआरटी लाईन टू लाईन वाचायची आणि एमसीक्यू सॉल्व्ह करायचे मित्रांनो. तर चला स्टार्ट करू आपण आजचं आपलं लेक्चर मित्रांनो. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. सगळ्यात पहिले काय बघणार आहे आपण, बोर्ड हँग झालेला दिसतोय मित्रांनो. बोर्डला पण असं वाटतंय की काहीतरी रोग झालाय बोर्डला, मला असं वाटतं डिप्रेशन मध्ये गेलंय बोर्ड. अरे अरे आला आला आला. ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म एलिमेंट्स. सगळ्यात पहिली लाईन दिसते मित्रांनो तुम्हाला वर. काय, कोणती लाईन दिसते तुम्हाला सगळ्यात वर? सगळ्यात वर सर आम्हाला लाईन दिसते की ब्लड मध्ये काय काय प्रेझेंट आहे. ब्लड म्हणजे लय लय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आपण असा विचार केलाय का कधी की बाबा आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत, स्किन आहे, सगळं आहे, पण जो लिक्विड पार्ट आहे तो म्हणजे ब्लड किती इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आपल्यासाठी. आपण बघितलंय जुन्या काळातल्या आपल्या आई वडिलांच्या पिक्चर मध्ये, मूवीज मध्ये काय दाखवायचे, ते दाखवायचे की भैया लव्ह लेटर, बरोबर नाही. तुम्हाला पण कोणत्या तरी व्यक्तीसाठी कधीतरी लव्ह लेटर लिहिलं असेल मित्रांनो तुम्ही शाळेच्या पिरियड मध्ये, कधीतरी आठवत आहे तुम्हाला. तुम्ही फक्त पेनानं लिहिलंय मित्रांनो, त्याच्यासाठी पेनाची शाई घेतली. पण जुन्या काळामध्ये असे पण काही काही हीर रोमिओ रांझा होऊन गेलेले मित्रांनो. त्यांनी काय केलं, रक्तानी, आपल्या रक्तानी लेटर लिहिले मित्रांनो. त्याला वाटलं की याचं रक्त निघलं म्हणजे तिकडं मुलगी पटली. असं काही नसतं मित्रांनो. उलट याचं रक्त देऊन देऊन तेवढं रक्त जर त्यानं ब्लड बँकला दिलं असतं तर त्याचे पैसे तरी भेटले असते त्याला, किंवा फ्रीमध्ये जरी दिलं असतं तर कोणाला फायदा झाला असता त्याचा. ते पेपरवर लिहून लिहून ती नाक पुसून ते पेपर फेकून द्यायचे मित्रांनो. त्याच्यामुळे अशी चुकी तुम्ही करू नका, कारण की आधी लेक्चर बघा की ब्लड किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर आज आपण बघणार आहे ब्लडचे काय काय कंपोनंट आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. मित्रांनो कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला 4 प्रकार आठवते का, कोणते? सगळ्यात पहिले इपिथेलियल. काय, इपिथेलियल टिश्यू मित्रांनो. सगळ्यात पहिले कोणतं टिश्यू, इपिथेलियल टिश्यू. 2 नंबरचं कोणतं, 2 नंबरचं कनेक्टिव्ह. काय, कनेक्टिव्ह. 3 नंबरचं कोणतं मित्रांनो, 3 नंबरचं आहे
मस्क्युलार, काय मस्क्युलार. आणि 4 नंबरचा मित्रांनो कोणता टाईप आहे टिश्यूचा? 4 नंबरचा न्यूरल किंवा नर्वस टिश्यू. बरोबर आहे, बरोबर आहे. मेनली हे 4 टाइप्स असतात आपले टिश्यूजचे. बरोबर आहे. आता मला एक सांगा मित्रांनो, यातलं ब्लड कोणत्या ह्याच्यामध्ये येतं? कनेक्टिव्ह मध्ये मित्रांनो, कनेक्टिव्ह. बरोबर आहे. कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. स्पेशल का? नावातच दिसतंय मित्रांनो, कनेक्शन, काहीतरी कनेक्शन आहे. बरोबर आहे का नाही? कनेक्शन म्हणजे काय आहे की ब्लड हे कोणाला तरी कनेक्ट करते मित्रांनो, कोणत्या तरी भागांना कनेक्ट करते, म्हणून याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये म्हणलं. बरोबर आहे की नाही? कसं लक्षात ठेवणार तुम्ही? ब्लड कोणत्या टाईपचा टिश्यू आहे? ब्लड टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू, कारण की ब्लड पूर्ण बॉडीला कनेक्ट करतं ना. ब्लड थ्रू आपण पूर्ण बॉडीला चक्कर मारू शकतो. तुम्ही इथून जा ब्लड आहे, इथं जा ब्लड आहे, इथं जा ब्लड आहे, इथं जा ब्लड आहे, सगळीकडे ब्लड आहे. म्हणजे ब्लड कनेक्शनचं काम करतं मित्रांनो, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे? स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. असं लक्षात ठेवणार आहे मित्रांनो आपण, स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. बरोबर आहे. टेन्शन नाही घ्यायचं, आज एकदम सोप्या पद्धतीने आपण बघणार आहे प्रत्येक गोष्ट एनसीईआरटीतली कशी लक्षात ठेवायची. आता मित्रांनो, कन्सिस्टिंग ऑफ अ फ्लुइड मॅट्रिक्स. फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा. काय? प्लाझ्मा. ब्लड मध्ये काय? एक तर कळलं स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू आहे, दुसरं काय? त्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रेझेंट आहे आणि फॉर्म एलिमेंट्स मित्रांनो. काय? फॉर्म एलिमेंट्स. इथं दिसतंय मित्रांनो तुम्हाला, आपण काय काढलंय? ब्लड काढले. बरोबर आहे, ब्लड काढले. आता या ब्लडचे 2 कंपोनंट कोणते? एक प्लाझ्मा आणि दुसरं काय? फॉर्म्ड एलिमेंट्स मित्रांनो. प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स मित्रांनो. आलं लक्षात? म्हणजे सर हे कळलं आम्हाला, स्टार्टिंग तर झाली आहे सर, एवढं तर कळलंय की ब्लड काहीतरी नवीन आहे ब्लड मध्ये. उगाच ब्लड हा टॉपिक दिलेला नाही आपल्याला एनसीईआरटी मध्ये. सर मग ब्लड एवढी मोठी गोष्ट आहे का की आपण त्याला एनसीईआरटीच्या एका चॅप्टर मध्ये शिकू शकतो? हो मित्रांनो, ब्लड अतिशय मोठी कन्सेप्ट आहे. ब्लड म्हणजे काय? तुम्ही विचार करा ना, आपण रेस्पिरेटरी चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलं की सगळ्यात मेन काम आहे काय? ट्रान्सपोर्टेशनचं. ते कशाच्या थ्रू होतंय? ब्लडच्या. म्हणजे ऑक्सिजन सुद्धा ब्लडच्या थ्रू ट्रान्सपोर्ट होतोय आणि CO2 सुद्धा ब्लडच्या थ्रू ट्रान्सपोर्ट होतोय मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं काम ट्रान्सपोर्टेशनचं काम O2 चं किंवा CO2 चं कोण करते? ब्लड करते मित्रांनो. आलं लक्षात? बायकार्बोनेट थ्रू सुद्धा जाऊ द्या CO2 ला, पण शेवटी ते ब्लड मध्येच आहे ना. बरोबर आहे का नाही? प्लाझ्मा मध्ये असतं. आता मला एक सांगा मित्रांनो, ब्लड फक्त रेस्पिरेटरी चॅप्टर मध्येच यूज होतो का ट्रान्सपोर्टेशन साठी? तुम्ही मिनरल्स म्हणू नका, न्यूट्रिएंट्स म्हणू नका, तुम्ही ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स असे सिंपल मॉलिक्युल्स म्हणू नका, तुम्ही परत ऐकीन हार्मोन म्हणू नका. काही काही हार्मोन सुद्धा असे की ज्यांना डक्ट नाही, डक्टलेक्स हार्मोन म्हणतो मित्रांनो आपण त्याला. बरोबर आहे की नाही? असे हार्मोन सुद्धा आहेत की ज्यांना ब्लड थ्रूच जावं लागतं पूर्ण त्या पार्ट पर्यंत सिक्रेशन साठी. बरोबर की नाही? म्हणजे किती गोष्टीसाठी ब्लड युजफुल आहे मित्रांनो. मग आता इथून पुढे तुम्ही असे कुठं निघाल का? तुम्हाला द्यायचंच आहे ना लेटर, तुम्हाला द्यायचंच आहे ना रक्ताचं लेटर. काय करायचं? आपल्या बाजूच्या चिकन शॉपवर जायचं, तिथून थोडंसं कोंबडीचं रक्त आणायचं मित्रांनो आणि त्या कोंबडीच्या रक्तानं लिहून द्यायचं आणि त्याला थोडासा सेंट मारून द्यायचा. कोणाला काय कळतं कोणाचं रक्त आहे? तिचं रक्त लाल आहे, आपलं रक्त लाल आहे. हाच तर फायदा आहे मित्रांनो रक्त लाल असल्याचा. देवानं एक गोष्ट चांगली केली राव, सगळ्याच्या रक्ताचं कलर लाल दिलं. सगळ्याच्या नाहीये, म्हणजे कोंबडीच्या तरी ताण नाही आपल्याला, आहे की नाही? आता मित्रांनो पुढे आपल्याला बघायचं आहे प्लाझ्मा. काय? प्लाझ्मा मित्रांनो. प्लाझ्मा मध्ये काय आहे? आपण बघितलं की ब्लड हे 2 कंपोनंट पासून बनले. एक म्हणजे प्लाझ्मा. आता प्लाझ्मा किती पर्सेंट आहे त्याच्यामध्ये? प्लाझ्मा आहे 55%. किती? 55%. म्हणजे मित्रांनो जर 100% जर ब्लड आहे त्यातलं 55% कशाने बनलेलं आहे? प्लाझ्माने. कशाने? प्लाझ्माने. मग सर उरलेलं 45% आपण बघितलं होतं ना मागच्या स्लाइड मध्ये, फॉर्म्ड एलिमेंट्स पण होते त्याच्यामध्ये, ते म्हणजे 45% राहिलेलं. ते आपण पुढे बघू. सगळ्यात पहिले प्लाझ्मा 55% मित्रांनो ब्लड बनलेलं आहे. आता प्लाझ्माचं बघू आपण. ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा हे तर कळलं आपल्याला. आता आपण प्लाझ्माचं बघू. सगळ्यात मेन मित्रांनो, प्लाझ्मा इज अ स्ट्रॉ कलर्ड विस्कस फ्लुइड. कोणता कलर? स्ट्रॉ कलर विस्कस फ्लुइड मित्रांनो. विस्कस शब्दाचा अर्थ काय होतोय सर? विस्कस शब्दाचा अर्थ नाही कळला सर. अरे बाळा तू विचार कर, तू काय कर, एक मग्गा घे, एका मग्ग्यामध्ये काय कर, एका मग्ग्यामध्ये तू पाणी घे. काय घे? पाणी घे. आणि दुसऱ्या मग्ग्यामध्ये तू फेविकॉल घे. आता मला सांग, दोन्ही मग्ग्यातून तू सोड खाली, सगळ्यात जास्त काय खाली पडणार आहे? पाणी. बरोबर का? कारण पाण्याची विस्कोसिटी कमी आहे.
कमी डेन्स आहे ते पाणी, बरोबर आहे नाही, ऍज कम्पेअर टू वॉटर. जे फेविकॉल आहे, फेविकॉलची विस्कॉसिटी कशी आहे, जास्त आहे. मग जे फेविकॉल ते कसं हळू हळू बाहेर पडेल मित्रांनो. म्हणजे व्हाईट फेविकॉल कसं हळूहळू बाहेर पडेल, आणि पाणी कसं आहे, पाणी तर कलरलेस आहे, पाणी कसं पडेल, बरोबर बरोबर बरोबर. पाऊस कसा पडतो, बरोबर बरोबर बरोबर. हा, तशा प्रकारे मित्रांनो. म्हणजे विस्कस शब्द कळला. म्हणजे प्लाझ्मा जे, प्लाझ्मा पाण्यासारखे का, नाही मित्रांनो, प्लाझ्मा आहे विस्कस, बरोबर आहे. दुसरं काय, कन्स्टिट्युटिंग नियरली 55%. अरे बापरे, प्लाझ्मा 55% ब्लडचे, बरोबर आहे. ऑफ द ब्लड 90 to 92% मित्रांनो. ठीक आहे, 55% ब्लड मध्ये प्लाझ्मा आहे. पण आता प्लाझ्मा मध्ये काय, प्लाझ्मा मध्ये काय आहे, सगळ्यात मेन 90 to 92%. किती, 90 to 92% मित्रांनो. काय, वाचा वाचा, काय पटकन सांगा, वॉटर. काय, वॉटर मित्रांनो. आलं लक्षात. अरे भाई, पाण्यामध्ये पाणी, लिक्विड मध्ये लिक्विड. आता जर ब्लड लाले, त्याच्यामध्ये स्ट्रॉ कलरचं विस्कस जे आहे ते प्लाझ्मा आहे. आता प्लाझ्मा मध्ये काय, 90 ते 92% मित्रांनो वॉटर आहे. वॉटर, वॉटर म्हणजे काय, H2O मित्रांनो. आणि उरलेलं 6 to 8% जे काय, 6 to 8% मित्रांनो. अरे बाप, या पाण्याचं काही नाही, 6 to 8% मध्ये सगळा झोल आहे. 6 to 8% मध्ये काय मित्रांनो, प्रोटीन्स. काय, प्रोटीन्स. अरे बाप रे, आता कळलं सर. खरी गोष्ट ते 6 ते 8% मध्येच आहे मित्रांनो प्रोटीन. ते सांगतो मी कोणते प्रोटीन आहे, काय आपण खाल्लेले. सगळ्यात पहिले आता फक्त एवढंच आहे का, प्लाझ्मा आल्सो कंटेन स्मॉल अमाउंट ऑफ मिनरल्स लाईक Na+, कॅल्शियम प्लस प्लस, मॅग्नेशियम प्लस प्लस, बायकार्बोनेट आणि क्लोराईड, ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, लिपिड्स एक्सेट्रा. म्हणजे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे मित्रांनो, जसं की छोट्या मोठ्या नाही म्हणता येणार, बॉडीसाठी लय इम्पॉर्टंट आहे ते, आपल्यासाठी छोट्या मोठ्या म्हणजे काय, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जे मिनरल्स आहे, बायकार्बोनेट, परत आणखीन अमिनो ऍसिड्स, काही लिपिड्स, ग्लुकोज, म्हणजे हे जे आहे ना, हे सुद्धा काही प्रमाणात प्रेझेंट असतात मित्रांनो प्लाझ्मा मध्ये, बरोबर आहे. आता प्लाझ्मा विदाऊट द क्लोटिंग फॅक्टर. आता आपण बघणार आहे प्लाझ्मा मध्ये कोणता क्लोटिंग फॅक्टर असतो. प्लाझ्मा मध्ये आपण म्हणलो तर 6 to 8% मध्ये काय असतात, प्रोटीन्स असतात. आता या प्रोटीन्स मध्ये काहीतरी आहे ना मित्रांनो, बरोबर आहे की नाही. ते जे 3 प्रोटीन आपण घेणार आहे त्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स आहे, बरोबर आहे, दिसतंय तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त जे प्लाझ्मा आहे ना मित्रांनो, काय काय मध्ये ते क्लॉटिंग फॅक्टर ऍब्सेंट असतात मित्रांनो. मग त्याला आपण काय म्हणणार, सिरम म्हणणार. म्हणजे ही लाईन डायरेक्ट साठी दिलेली आहे, प्लाझ्मा विदाऊट क्लॉटिंग फॅक्टर्स कॉल्ड सेरम मित्रांनो. म्हणजे सिरम काय आहे तर विदाऊट क्लॉटिंग फॅक्टरचा प्लाझ्मा आहे. आलं लक्षात. म्हणजे अशी गोष्ट आहे की समजा काय म्हणता येईल आपल्याला, म्हणजे दूध आहे पण बिना पाण्याचं दूध आहे मित्रांनो, प्युअर दूध आहे मित्रांनो. म्हणजे काय, दूध म्हणजे काय, प्लाझ्मा आहे पण पाणी नाहीये, म्हणजे काय, क्लॉटिंग फॅक्टर्स नाही, त्याला आपण काय म्हणणार, सिरम म्हणणार मित्रांनो. आलं लक्षात. आता आपल्याला बघायचे जे 6 ते 8% आपण जे प्रोटीन्स म्हणलो होतो ते कोणते. सगळ्यात पहिले मित्रांनो, सगळ्यात पहिलं, चला चला स्वागत करू आपण सगळ्यात पहिले प्रोटीनचं आपल्या, फायब्रिनोजेन. कोणतं, फायब्रिनोजेन मित्रांनो. आता मला एक सांगा मित्रांनो, फायब्रिनोजेन जे प्रोटीन आहे, तुम्हाला या नावावरून काही आठवतंय का. या नावावरून सर आम्हाला हे आठवत आहे की फायब्रिनोजेन जे आहे ना, ते आम्ही कुठंतरी कधीतरी ना असं फायब्रिन नाव ऐकलंय. फायब्रिन म्हणजे ते थ्रेड्स, मग ते असं रक्त आपलं क्लॉट होतं, कोॲग्युलेशन होतं, बरोबर मित्रांनो. म्हणजे कोॲग्युलेशन ऑफ ब्लड, म्हणजे जेव्हा तुम्हाला इंजुरी होती, काहीतरी लागतं, तेव्हा हा प्रोटीन अत्यंत युजफुल होतो मित्रांनो. म्हणजे विचार करा तुम्ही, याला आपण काय म्हणलंय, क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड साठी युज होतो याचा, बरोबर आहे. कोणता, फायब्रिनोजेन. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही असे पळताय लहानपणी नाही का, तुम्ही लय पळायचे, खेळायचे, ते करायचे, खेळता खेळता तुमचे गुडघे फुटायचे, तुम्ही पडायचे, मग तुम्ही रडत रडत घरी जायचे, लागला आई, असं रडायचे मित्रांनो, बरोबर नाही. आता तेव्हा जे रडत रडत तुम्ही यायचे ना मित्रांनो, तेव्हा काय व्हायचं, ते लागलेला जो फुटलेला गुडघा आहे त्यातून असं ब्लड बाहेर यायचं. काय यायचं, आता समजा मला इथं लागलंय, इथून समजा असं ब्लड इथं ये, सगळीकडे ब्लड ब्लड झालं. तुम्ही ऑब्झर्व केलं का, 3 ते 4 5, म्हणजे अकॉर्डिंग टू पर्टिक्युलर पर्सन, प्रत्येक पर्सन वाईज डिफरंट असतं ते टायमिंग, क्लॉटिंग टायमिंग. काही वेळानंतर मित्रांनो इथं काय होतं माहिती का, असं जे रक्त वाहत असतं ना ते बंद व्हायला लागतं, आणि ते असं याच्यासारखं होतं, म्हणजे
क्लॉटिंग जमा होती, म्हणजे तिथं काय होतं, असा डेन्स पार्ट येतो जेली सारखा, बरोबर आहे की नाही, अलग लक्षात. ते कशामुळे, आणि हळूहळू काही दिवसानंतर तिथं खपली येते मित्रांनो, काय रेड ब्राऊन, डार्क रेडिश ब्राऊन कलरचा स्कम येतो मित्रांनो. स्कम म्हणजे काय, खपली, बरोबर आहे, आठवतंय तुम्हाला. त्याच्यामध्ये यूज होतो मित्रांनो या फायब्रिनचा, म्हणजे तिथं फायब्रिन जमा होतात त्या जखमेवर, आणि त्याचे जेवढे पण बाहेर निघणारे घटक आहे ते सगळे ट्रॅप होतात. जेलमध्ये कसे आपण ट्रॅप करतो काय त्यांना, त्या प्रकारे ट्रॅप होतात, आणि ते जे घटक आहे ते बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तिथं फायब्रिन किती इंपॉर्टंट काम करते, म्हणजे ब्लड लॉस कमी करते मित्रांनो, स्टॉपेज ऑफ ब्लड, बरोबर आहे की नाही. मग फायब्रिनोजेन आहे का नाही महत्वाचा, क्लॉटिंग और कोएग्युलेशन ऑफ ब्लड साठी युजफुल होतो. आता दुसरा मित्रांनो ग्लोब्युलिन. कोणता, ग्लोब्युलिन. अरे सर, हे पण नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुम्ही मित्रांनो, तुम्हाला अँटीबॉडीज माहिती का, अँटीबॉडीज. अँटीबॉडीज म्हणजे काय असतात, अँटीबॉडीज हे आपल्या ह्युमन सिस्टीमसाठी एकदम महत्वाचं काम करत असतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या आपले बाउन्सर आहे, ते आपल्या बॉडीचे. म्हणजे कोणी दिसलं की ठोकलं या ठाटा ठाटा ठाटा, बाहेरचा कोणी माणूस दिसला सगळ्यांना मारून टाकतात ते, बरोबर नाही. अँटीबॉडीज मित्रांनो. तर ग्लोब्युलिन, तुम्हाला अँटीबॉडीचे नाव माहिती का, त्याला आपण इम्युनोग्लोबिन म्हणतो बघा. काय म्हणतो आपण त्याला, इम्युनोग्लोबिन. आठवतंय, हे बघा असा शब्द आठवतोय का, इम्युनोग्लोबिन, बरोबर आहे. याला आपण शॉर्टकट मध्ये कसं लिहितो मित्रांनो, IG. आठवतं, IG. याला आपण लिहितो एम, म्हणजे अँटीबॉडीचे 5 प्रकार आहे, IgM किंवा IgD, IgE, आठवतंय, IgG, अशा प्रकारचे अँटीबॉडीज असतात मित्रांनो. तर ह्या ज्या अँटीबॉडीज मध्ये ग्लोब्युलिन शब्द दिसतोय का तुम्हाला, ग्लोब्युलिन, बरोबर आहे, इम्युनोग्लोब्युलिन. तो शब्द म्हणजे मित्रांनो इथला शब्द आहे ग्लोब्युलिन. म्हणजे कशात काम येणार आहे, डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी. कशामध्ये काम येणार आहे, डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी मध्ये मित्रांनो, आलं लक्षात, डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी मध्ये. आता राहिलं कोणतं, तिसरं राहिलंय आपलं आता अल्ब्युमिन. काय राहिलंय मित्रांनो, अल्ब्युमिन. अल्ब्युमिनचं सिंपल काम आहे भाऊ, काय करायचं, ऑस्मॅटिक बॅलन्स ठेवायचं. ऑस्मॅटिक बॅलन्स म्हणजे काय, होमिओस्टॅसिस मध्ये त्याचा यूज होतो मित्रांनो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं ब्लडचं, म्हणजे ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन कमी पण नाही झालं पाहिजे, वाढलं पण नाही पाहिजे, ऑस्मॅटिक बॅलन्स ठेवायचं मित्रांनो, बरोबर आहे, आलं लक्षात. अशा प्रकारचे प्लाझ्मामध्ये किती, 3 प्रोटीन, महत्वाचे 3 प्रोटीन आहे मित्रांनो. म्हणजे 90 to 92% तर आपलं वॉटरच आहे, म्हणजे 6 ते 8% जे आपण म्हणलं की प्रोटीन आहे. कोणते मेन प्रोटीन येते, कोणते मेन प्रोटीन आहे, फायब्रिनोजेन जे की क्लॉटिंग आणि कोएग्युलेशन साठी युजफुल आहे. दुसरं ग्लोब्युलिन जे की डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी साठी युजफुल आहे. आणि तिसरं आहे अल्ब्युमिन जे की ऑस्मॅटिक बॅलन्स ठेवतं मित्रांनो ब्लड मध्ये, आलं लक्षात. मग 3 महत्वाच्या गोष्टी आहे का नाही प्लाझ्मा मध्ये. प्लाझ्माचा इम्पॉर्टन्स भरपूर आहेत मित्रांनो, असं समजू नका की प्लाझ्मा अरे ज्या गोष्टीला कलरच नाही त्याची काही किंमतच नाही, असं नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टीला किंमत आहे, बरोबर आहे, आपल्या बॉडी मधल्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. आता आपण बघणार आहे मित्रांनो फॉर्म्ड एलिमेंट्स. आता लय नाटके झाले सर, प्लाझ्माचं लय ऐकलं, आता आम्हाला सांगा फॉर्म एलिमेंट्स काय. अरे भाई, प्लाझ्माची एवढी तारीफ केली, फॉर्म एलिमेंट्स म्हणजे काय मित्रांनो. प्लाझ्मा जर आहे ना, प्लाझ्मा जर दबंग असेल मित्रांनो, तर फॉर्म्ड एलिमेंट्स सिंगम आहे, डायरेक्ट सिंगम, बाजीराव सिंगम मित्रांनो. म्हणजे त्याच्यापेक्षा लय भारी. काय फॉर्म एलिमेंट, सगळ्यात पहिले मित्रांनो फॉर्म्ड एलिमेंट्स, नावातच काय फॉर्म्ड एलिमेंट्स, काहीतरी एलिमेंट्स प्रेझेंट मित्रांनो. कोणते, एक कोणतं, हे बघा इथं काय नाव लिहितोय मी, एनसीआरटी मध्ये नाव दिलंय मित्रांनो बरं का, त्याच्यामुळे लिहितोय मी इरिथ्रोसाइट्स. रेड ब्लड सेल्स, याला काय म्हणतो आपण, RBC. दिसतंय सगळ्यांना RBC का, रेड पेनने लिहू मी, रेड पेनने लिहू का, रेड पेननी दिसतंय. रेड ब्लड सेल्स त्याला आपण काय म्हणतो, RBC मित्रांनो. आणि त्याला एनसीआरटी मध्ये दुसरं नाव काय दिलंय त्या सेल्सला, इरिथ्रोसाइट्स मित्रांनो. काय, इरिथ्रोसाइट्स, आलं लक्षात. आता ऐकीन काय फॉर्म एलिमेंट्स मध्ये WBC. काय, WBC मित्रांनो. WBC ला काय म्हणतो सर आपण, WBC ला आपण म्हणतो, सांगा पटकन, ल्युकोसाइट्स. काय, इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स. आणि प्लेटलेट्सला आपण काय म्हणतो, पटकन सांगा चला, प्लेटलेट्सला काय म्हणतो, मेगा कॅरियोट्स.
आठवतंय मेगा कॅरिओट्स. आपण पुढे बघणार आहे मित्रांनो. आता आपण घेणार आहे आरबीसी झालं, डब्ल्यूबीसी झालं, प्लेटलेट झालं. आपल्याला कळलं फॉर्म एलिमेंट्स मध्ये आरबीसी आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे आणि प्लेटलेट्स आहे. आता आरबीसीचं सोडून द्या, व्हाईट ब्लड सेल्स मध्ये आणखी दोन प्रकार आहे. कोणते? अग्रॅन्युलोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय मित्रांनो, असं इमॅजिन करा ही सेल एक, बरोबर आहे, सेल दिसते तुम्हाला. आता या सेल्स वरती असे छोटे 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 हे डॉट दिसते तुम्हाला. आता ही सेल काय आहे, या सेल वरती प्रेझेंट आहे ग्रॅन्युअल्स. मग ही सेल काय झाली? ग्रॅन्युलोसाइट्स, बरोबर आहे. आणि ज्याच्यामध्ये हे ऍब्सेंट आहे, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये हे ऍब्सेंट आहे मित्रांनो, ते काय झालं? अग्रॅन्युलोसाइट्स. मग अशा कोणत्या सेल्स आहे? लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. आलं लक्षात? लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. त्याचं काम काय ते आपण पुढे बघणार मित्रांनो. आणि ग्रॅन्युलोसाइट्स ज्याच्यावर ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे अशा कोणत्या आहे? न्यूट्रोफिल्स, इसायनोफिल्स आणि बेसोफिल्स. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? आता बघू आपण फॉर्म्ड एलिमेंट्स. काय बघू? फॉर्म्ड एलिमेंट्स. सगळ्यात पहिले मित्रांनो इरिथ्रोसाइट. कोणती साइट? इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट म्हणजे काय? आरबीसी. काय? आरबीसीज. प्लेटलेट्सला काय म्हणतो आपण? थ्रोम्बोसाइट्स म्हणतो मित्रांनो, बरोबर आहे. इरिथ्रोसाइट्स और रेड ब्लड सेल्स. काय? आरबीसीज. आलं लक्षात? आता या आरबीसीजचा काय रोल आहे सर? सगळ्यात पहिले तर तुम्हाला आठवत आहे, आता जर आधी भैयाने शिकवलं तर आठवलंच पाहिजे मित्रांनो. काय की सर रिस्पायरेटरी चॅप्टर मध्ये तुम्ही सांगितलं होतं की आरबीसीजला अटॅच होऊन कोण म्हणजे आरबीसी सोबत बाइंडिंग करून ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि किती पर्सेंट होतं ते? साधं सुद्धा नाही, 97% होतं मित्रांनो. आणि CO2 पण 20 to 25% काहीतरी जातो. एवढं तुम्हाला आठवतंय? बस आता कामच झालं. मग सगळ्यात पहिले नाव लक्षात ठेवा, इरिथ्रोसाइट्स, रेड ब्लड सेल्स. इरिथ्रोसाइट्स का? कारण की जे आरबीसी फॉर्मेशनचा जो हे मित्रांनो ज्या स्टेप्स आहे आरबीसी फॉर्मेशनच्या, त्याच्यामध्ये इरिथ्रोब्लास्ट एक बनतं. इरिथ्रोब्लास्ट पासून बनतं इरिथ्रोसाइट्स म्हणजे मॅच्युअर आरबीसीज. आणि या इरिथ्रोसाइट्स म्हणजे आपण काय म्हणतो याला? मॅच्युअर आरबीसीज. म्हणजे जेव्हा रेड बोन मॅरो मध्ये जे आरबीसीज बनत असतात मित्रांनो, त्या काही स्टेजेस मधून जात असतात. जसं आपली सेल पण जाते ना, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, बरोबर आहे, आठवतं? टिलोफेज. तर तशा प्रकारे मित्रांनो त्या सुद्धा काहीतरी फेज मध्ये जातात जे रेड बोन मॅरो मधून बनतात. त्यातली एक फेज म्हणजे इरिथ्रोब्लास्ट, त्याच्यापासून मॅच्युअर आरबीसीज म्हणजेच इरिथ्रोसाइट बाहेर पडतात आणि ते सगळ्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये जातात मित्रांनो. आलं लक्षात? त्याच्यामुळे इरिथ्रोसाइट्स म्हणलं आणि रेड ब्लड सेल्स म्हणलं. आता हेल्दी ॲडल्ट मॅन हॅज ऑन अन ॲव्हरेज म्हणजे संख्या लक्षात ठेवायची मित्रांनो. साधी सुधी संख्या दिसते का? नाही. 5 million to 5.5 million मित्रांनो. तेरा घर चला जाएगा किसमें? इसमें. 5 million to 5.5 millions ऑफ आरबीसी. युनिट काय आहे? पर MM. काय आहे? पर MM क्यूब. आलं लक्षात? हे मायनस साइन म्हणजे काय? पर MM क्यूब. आलं लक्षात? म्हणजे 5 million ते 5.5 million ऑफ आरबीसी प्रेझेंट आहेत मित्रांनो आपल्या याच्यामध्ये, ब्लड मध्ये. आलं लक्षात? म्हणजे सगळ्यात जास्त ॲब्युडंट सेल्स कोणत्या आहेत? आरबीसीज आहे ब्लड मध्ये. कोणत्या? आरबीसीज. आरबीसीज आर फॉर्म इन द रेड बोन मॅरो. आलं लक्षात? मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो याच्यामध्ये स्टेप्स होतात. इरिथ्रोब्लास्ट, इरिथ्रोसाइट्स, जे सगळ्यात मॅच्युअर आहे ते बाहेर पडतं मग आरबीसी म्हणून, बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा की रेड बोन मॅरो मध्ये कोणाचं? आरबीसीचं फॉर्मेशन होतं, बरोबर आहे. आता आरबीसीज तर लिव्हिंग सेल आहे आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि लिव्हिंग सेलचं काय खासियत आहे की त्याच्यामध्ये न्यूक्लियस पाहिजे. पण ज्या मॅच्युअर आरबीसीज असतात ना मित्रांनो, मॅच्युअर आरबीसीज मध्ये न्यूक्लियसच नसतं. त्याला शब्द काय दिलाय? डिव्हाइड ऑफ न्यूक्लियस. आरबीसीज आर डिव्हाइड ऑफ न्यूक्लियस इन मोस्ट ऑफ द मॅमल्स. म्हणजेच जवळपास सगळ्या मॅमल्स मध्ये आरबीसीज मध्ये न्यूक्लियस नसतं मित्रांनो. म्हणजे लिव्हिंग सेल असून सुद्धा त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. म्हणजे स्टार्टिंगला न्यूक्लियस असतं मित्रांनो त्याच्यामध्ये, बरोबर नाही. पण जी मॅच्युअर फेज आहे, जेव्हा बनते आरबीसी तेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस ऍब्सेंट असतं मित्रांनो. अशी फक्त एक सेल आहे कोणती? आरबीसी. बाकी डब्ल्यूबीसी मध्ये न्यूक्लियस असतं, कन्फ्युजन व्हायचं नाही. आणि याचा शेप कसा आहे? बायकॉन्केव. कसा? बायकॉन्केव. बायकॉन्केव कसा? आता तुम्ही विचार करा, म्हणजे विचार करा, हा काय? कॉन्केव मिरर, बरोबर आहे, कॉन्केव मिरर. तसाच इकडून पण काढला, काय झाला? कॉन्केव मिरर, बरोबर आहे. असा बाण काढतो ना आपण, ऑप्टिक्स शिकल्या असाल ना तुम्ही. म्हणजे या साईडला असं 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 असतं, बरोबर आहे. या साईडला असं 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 असतं. आणि हे काय असतं? हा असतो कॉन्केव मिरर. आलं लक्षात?
इकडून बघितलं तर हा कॉन्केव्ह मिरर, तिकडून बघितलं तर हा कॉन्केव्ह मिरर. आलं लक्षात? बघा मला फिजिक्स येतं थोडं थोडं, असं समजू नका मला, येडा नाही मी. इकडे बघा आता बाय कॉन्केव्ह कसा, जर तुम्ही एखादी गोळी असते ना, आपण गोळी घेतो, ती गोळी कशी असते, कॉन्वेक्स असते. त्या प्रकारे ना त्या गोळीप्रमाणे समजा इमॅजिन करा, त्या गोळीला जर आपण असं उभं धरलं मित्रांनो, कसं उभं म्हणजे अशी सर्क्युलर गोळी आहे, आणि याला जर आपण असं धरलं उभं, तर कसं दिसल, असंच दिसल ना, बरोबर आहे का नाही, असंच दिसल ना. आणि याला जर गोल काढलं समोरून बघितलं कसं दिसल, हे असं सर्क्युलर दिसल, बरोबर आहे. आणि मध्ये असं खड्डं पडलेलं. कळलं तुम्हाला बाय कॉन्केव्ह शेपचा अर्थ? आला लक्षात? बरोबर. आता मित्रांनो, दे हॅव रेड कलर आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन हिमोग्लोबिन. आपण बघितलं तर रिस्पिरेटरी चॅप्टर मध्ये पण आरबीसीज मध्ये सगळ्यात मेन आयर्न कंटेनिंग, ज्याच्यामुळे की कलर येतो आरबीसीज ला, कोणता कलर, रेड कलर. ते कोणतं कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे, हिमोग्लोबिन मित्रांनो. कोणतं, हिमोग्लोबिन. आणि हे जेव्हा मरतात, त्या हिमोग्लोबिनचं जेव्हा डिसोसिएशन होतं मित्रांनो, ते दोन गोष्टीमध्ये होतं. जे बाईल पिगमेंट्स आहे ना आपले, बिल्युवर्डिन आणि बिल्युरुबिन, त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं मित्रांनो. जे की लई जास्त झाले ना, अति जर झाले तर त्याचा साईड इफेक्ट होतो, जॉन्डिस होऊ शकतं मित्रांनो, बरोबर आहे का नाही. लिव्हर मध्ये त्याचं काम होतं. आता कळलं तुम्हाला, सगळ्यात मेन रेड कलर कशामुळे आलाय, कॉम्प्लेक्स प्रोटीन हिमोग्लोबिन मुळे आला. कळालं? हेन्स द कलर अँड नेम ऑफ दिस सेल्स. आलं लक्षात? रेड ब्लड सेल्स नाव का आलं. अ हेल्दी इंडिव्हिज्युअल हॅज 12 to 16 ग्राम्स ऑफ हिमोग्लोबिन मित्रांनो इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. किती, 100 ml, 1 2 3 4 5 ml नाही मित्रांनो, 100 ml. किती, 100 ml मध्ये ऍव्हरेज जे हेल्दी इंडिव्हिज्युअल आहे त्याचं किती ग्राम प्रेझेंट असतं हिमोग्लोबिन, 12 ते 16 ग्राम. किती, 12 ते 16 ग्राम प्रेझेंट असतं मित्रांनो 100 ml ऑफ ब्लड मध्ये. काय, हिमोग्लोबिन. These molecules play a significant role in transport of respiratory gases मित्रांनो. आपण बघितलं होतं ना रेस्पिरेशन मध्ये की सगळ्यात मेन काम म्हणजे काय, ऑक्सिजनचा उबर ड्रायव्हर. कोणाचा, ऑक्सिजनचा उबर ड्रायव्हर बघितला होता आपण. तो कोण असतो, हिमोग्लोबिन. म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेसच्या ट्रान्सपोर्टेशन साठी कोणाचा यूज होतो, आरबीसीसचा. आरबीसीज हॅव एन ऍव्हरेज लाईफ स्पॅन. आता बघा, देवाने एक नियम काढलाय मित्रांनो. मग आपली बॉडी असू द्या, बॉडी मधले ऑर्गन्स असू द्या, किंवा काही असू द्या, प्रत्येकाला देवाने एक्सपायरी डेट दिली, बरोबर. म्हणजे जो आएगा वो एक दिन जरूर जाएगा. हा मेरी जान. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे जो या पृथ्वीवरती येणार आहे तो कधी ना कधी जाणार आहे. म्हणजे प्रत्येकाला देवानी एक्सपायरी डेट टाकूनच आले. कोणी आज जाईल, कोणी उद्या जाईल, कोणी परवा जाईल. त्याच्यामुळे कशाचाच घमंड ठेवायचा मित्रांनो. जास्त स्ट्रेस घेऊन पण अभ्यास करायचा नाही. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. जिंदगी में कुछ और करेंगे, बरोबर नाही. तू नाही तो कोई और सही, बरोबर आहे का नाही. त्या प्रकारे मित्रांनो तसाच आरबीसी ला सुद्धा देवानी लाईफ स्पॅन दिलाय. बरं, तो 1-2 दिवसाचा नाही, किती, 120 डेज. अरे बापरे. म्हणजे विचार करा, एक आरबीसी आणि ती 120 दिवस जगणार आहे आपल्या बॉडीमध्ये. 120 दिवसाचा लाईफ स्पॅन दिलाय मित्रांनो, ऍव्हरेज लाईफ स्पॅन. आफ्टर विच दे आर डिस्ट्रॉयड. आता तुम्ही मला सांगा, कोणताही धर्म असू द्या, कोणती हे असू द्या, काय असतं की हिंदू धर्मामध्ये काही काही जे हिंदू धर्म आहे, समजा हिंदू धर्मामध्ये काय केलं जातं, मेनली जाळलं जातं, बरोबर आहे. जेव्हा एखादा माणूस मरतो त्याला आपण काय करतो, अग्नी देतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर जो मुस्लिम धर्म आहे किंवा दुसरा जो धर्म आहे त्याच्यामध्ये काय करतात, जमिनीमध्ये गाडतात, बरोबर आहे की नाही. ख्रिश्चन धर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा जमिनीमध्ये गाडतात, फक्त ते पेटी लावून काढतात, बरोबर आहे. अशा प्रकारचं मित्रांनो जे आपलं काय म्हणतात आरबीसी, आता जे आपण गाडतो त्या लोकांना त्याला आपण काय म्हणतो, त्या जागेला कब्रिस्तान. त्याच प्रकारे मित्रांनो मौत का कुवा, आपल्या बॉडीमध्ये मौत का कुवा कोण आहे, स्प्लीन. म्हणजे काय, ग्रेवयार्ड ऑफ आरबीसीज. आलं लक्षात मित्रांनो, हे कधीच विसरायचं नाही. आपल्या बॉडीमध्ये एकच कब्रिस्तान आहे, ते म्हणजे काय, स्प्लीन मित्रांनो. त्या स्प्लीनचे काम चांगले पण आहे, आणि एवढंच एक काम काय दिलंय कब्रिस्तानचं काम स्प्लीनला, त्याला आपण काय म्हणलो, ग्रेवयार्ड ऑफ आरबीसीज. कशाला, स्प्लीनला म्हणलो मित्रांनो. स्प्लीन मध्ये आणखीन सुद्धा काम होतात मित्रांनो, पण हे महत्वाचं काम आहे त्याचं, कारण आरबीसीज एवढे 120 दिवस लाईफ स्पॅन दिला आरबीसीजचा. एवढे दिवस जगून ते शेवटी मरणार आहे, त्यांना काही रिस्पेक्ट पाहिजे का नाही मित्रांनो. म्हणजे 120 दिवस म्हणजे आपले 100 वर्ष आहे मित्रांनो. आपण सुद्धा जगत नाही एवढं, तेवढं ते आरबीसी जगताय. मग त्यांच्यासाठी बॉडीनं सोय केली की स्प्लीन म्हणजे त्यांचं काय, ग्रेवयार्ड ऑफ आरबीसीज. इधर जाके वो दफन हो जाएंगे दोस्तों. आता मित्रांनो आता आपण बघू ल्युकोसाइट्स. सर तुम्ही म्हणले होते की फॉर्म एलिमेंट्स 3 गोष्टीपासून बनलेले. एक सगळ्यात पहिलं काय, इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसीज, ते आपण बघितलं. सर दुसरं काय,
ल्युकोसाइट्स म्हणजे WBC. आणि तिसरं काय, प्लेटलेट्स, थ्रोम्बोसाइट्स. सर आता WBC बद्दल सांगा. WBC म्हणजे काय माहिती का, WBC एक प्रकारचं बाउन्सर आहे मित्रांनो तुमच्या बॉडी मधलं. काय बाउन्सर म्हणजे कोणी आला बाहेरचा, कोणी दिसला की ठोकला. काय केलं, बाहेरचा कोणी दिसला की ठोकला. अशा प्रकारचं जी मेंटॅलिटी ती WBC मित्रांनो, अत्यंत नीच मेंटॅलिटी मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, लय परेशान केलंय WBC ने बाहेरच्या लोकांना. कोणाला जीव देत नाही मित्रांनो. मनसे मित्रांनो, ते मनसे सध्या चालू होतं ना माग, जे बाहेरचे लोक आहे, परप्रांतीय लोक, त्यांना मारामारी व्हिडिओ, त्या प्रकारचं ल्युकोसाइट्स आणि WBC मित्रांनो. बरोबर आहे, आलं लक्षात. व्हाईट ब्लड सेल्स आपण त्यांना म्हणतो मित्रांनो. आता तुम्हाला ऐक नाही सांगतो मित्रांनो, सगळ्यात मेन काय आहे ते कलरलेस आहे. कलरलेस काय आहे मला एक सांगा. आरबीसी ला खरं सांगा, आरबीसी ला कलर कशामुळे होता, हिमोग्लोबिन मुळे होता. आरबीसीचा स्वतःचा काही कलर होता का, नाही, हिमोग्लोबिन मुळे त्याला कलर आलेला होता. आता हिमोग्लोबिन म्हणजे काय, आयर्न कंटेनिंग, बरोबर आहे का नाही. आता मला सांगा WBC मध्ये हिमोग्लोबिन आहे का, नाही. मग हिमोग्लोबिन नाहीये मित्रांनो, तर त्यातला कोणता कलर राहील का, नाही. मग आपण त्याला काय म्हणलं, कलरलेस, ड्यू टू लॅक ऑफ हिमोग्लोबिन. आलं लक्षात. आता दे आर, आरबीसीज कशा होत्या, आरबीसीज होत्या डिवाइड ऑफ न्यूक्लियस, आणि हे कसे न्यूक्लिएटेड. म्हणजे आलं लक्षात दोन्ही मधला फरक. एक तर सगळ्यात पहिले कलरचा फरक, ते कलरफुल आहे, कलरफुल म्हणजे रेड कलर आहे. हा काय कलरलेस आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन मुळे कलर होता, याच्यामध्ये लॅक ऑफ हिमोग्लोबिन मुळे कलरलेस आहे. दुसरं काय, ते डिवाइड ऑफ न्यूक्लियस होता बॅचवर आरबीसी जे आहे, याचं काय न्यूक्लिएटेड आहे. WBC मध्ये ज्या सेल्स आहे त्यांना काय न्यूक्लियस आहे. रिलेटिव्हली लेसर इन नंबर. एक गोष्टीमध्ये WBC मागे पडलं मित्रांनो, काय, लोकसंख्या. म्हणजे 6,000 ते 8,000 फक्त लोकसंख्या कोणाची, WBC ची. म्हणजे जिथं आरबीसीला एवढं महत्व दिलं आपण, जे 5 मिलियन ते 5.5 मिलियन लोकसंख्या होती, याची किती त्याच्या तुलनेत फक्त 6,000 आणि 8,000. पण मित्रांनो, ज्या देशाची लोकसंख्या कमी त्या देशाची ग्रोथ एकदम हाय लेवलला असते मित्रांनो. तशा प्रकारचं WBC ची. आरबीसी पेक्षा सगळ्यात भारी काम करतो तो काय, डिफेन्स मेकॅनिझमचं बघणार आहे आपण. आलं लक्षात. 6,000 ते 8,000 वापस युनिट पर मिलीमीटर क्यूब. ल्युकोसाइट्स आर जनरली शॉर्ट लिव्ड. अरे यार, या पॉइंट मध्ये पण कमी पडलं WBC. शॉर्ट लिव्ड आहे. मला सांगा मित्रांनो, बाउन्सर पाळायची गरज आहे का, तेच बाउन्सर ठेवायचे आपल्या बॉडीमध्ये, नवीन अपग्रेडेशन पाहिजे का नाही. म्हणून आपलं काय, याचा लाईफ स्पॅन देवाने काय केला, कमी केला मित्रांनो. एकदम कमी म्हणजे शॉर्ट लिव्ड, म्हणजे काही दिवसांचा ठेवला, जो की आरबीसीचा 120 डेजचा होता मित्रांनो. आलं लक्षात. वी हॅव 2 मेन कॅटेगरीज. कोणत्या कॅटेगरीज, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स मित्रांनो. आलं लक्षात. ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. आता काय, आता जे तुम्ही सगळ्यात पहिले हा जो चार्ट बघताय ना, याच्यामध्ये जे पर्सेंटेज दिलंय मित्रांनो, हे जे पर्सेंटेज आहे ते कशाचं आहे, की त्या सेल्स WBC मध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतात. न्यूट्रोफिल्स, इसेनोफिल्स, बेसोफिल्स, किती कॉन्ट्रीब्युशन आहे WBC मध्ये, बरोबर आहे, त्याचं पर्सेंटेज आहे. आणि जे खाली दिलंय मित्रांनो, मल्टीलोब, बायलोब, एस शेप, हे मित्रांनो त्याचा न्यूक्लियसचं शेप आहे. बरोबर आहे, आलं लक्षात. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता एक 1 बाय 1 पाहू. सगळ्यात पहिले पाहू आपण ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये एक नंबर काय मित्रांनो, ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये सर एक नंबर आहे आपलं न्यूट्रोफिल. काय, न्यूट्रोफिल. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय एक नंबर, न्यूट्रोफिल. 2 नंबरला काय आहे, इसॅनोफिल. आता न्यूट्रोफिल सगळ्यात हायेस्ट म्हणजे किती, 60 to 65% मित्रांनो. जे न्यूट्रोफिल आहे ते सगळ्यात हायेस्ट म्हणजे किती, 60 to 65% प्रेझेंट आहे WBC मध्ये, सगळ्यात हायेस्ट. आणि सगळ्यात कमी कोणतं आहे, बेसोफिल. कोणतं, बेसोफिल. किती, 0.5 to 1% मित्रांनो, काही इम्पॉर्टन्सच नाही, 0.5 to 1%. 2 नंबर आहे इसॅनोफिल्स, 2 ते 3%. आलं लक्षात. म्हणजे सगळ्यात पहिलं आहे न्यूट्रोफिल, आलं लक्षात. सगळ्यात कमी आहे बेसोफिल, बरोबर आहे. आता यांच्यामध्ये आपण बघू जे लिम्फोसाइट्स आहे मित्रांनो, 20 to 20%. अरे बापरे, 20 to 25% आहे. म्हणजे याला 2 नंबरला टाकावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. आणि मोनोसाइट जे ते किती आहे, 6 to 8% मित्रांनो, 6 to 8% मोनोसाइट्स. आणि मग इसॅनोफिल्स,
आलं लक्षात? म्हणजे काय आहे हा सिक्वेन्स, कशाचा सिक्वेन्स आहे मित्रांनो? हा सिक्वेन्स आहे की सगळ्यात हायेस्ट कोण प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये आणि सगळ्यात लोएस्ट कोण प्रेझेंट आहे? न्यूट्रोफिल. सगळ्यात हायेस्ट आहे न्यूट्रोफिल, किती? 60 to 65%. नंतर आहे, नंतर काय आहे? लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स अग्रॅन्युलोसाइट्स किती? 20 to 25%. नंतर आहे मोनोसाइट्स. मोनोसाइट्स आहे 6 ते 8%. आणि नंतर इसेनोफिल. इसेनोफिल किती आहे मित्रांनो? 2 ते 3%. आणि शेवटी आहे बेसोफिल, सगळ्यात कमी म्हणजे किती? 0.5 to 1% मित्रांनो. आता काय झाले? NLMEB. काय आलं? NLMEB. याला कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? याला उलट करायचं. काय काय करायचं? याला उलट करायचं. याला लिहायचं BEML आणि N. आलं लक्षात? BEMLN. BEMLN. आलं लक्षात? BEMLN. याला मी ट्रिक तुम्हाला एक मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याची ट्रिक सांगणार आहे मी, कारण तुम्ही ती शॉर्ट सुद्धा बघितलं पाहिजे. आता लेक्चर मध्ये तुमच्या काही ट्रिक असेल मित्रांनो याच्या, तर मला कमेंट करून सांगायचं आहे आणि मी माझी ट्रिक जी आहे तुम्हाला ती शॉर्ट मध्ये देणार आहे. बरोबर आहे की नाही? युट्यूबवर आपण शॉर्ट्स टाकतो, बघता का नाही तुम्ही? जाऊन बघा, भारी भारी शॉर्ट्स आहे आपले. आता आपण बघणार मित्रांनो की याचा शेप कसा असतो. सगळ्यात मेन न्यूट्रोफिल 60 to 65%. याचा शेप आहे मल्टीलोब. कसा आहे? मल्टीलोब. न्यूक्लियसचा शेप कसा आहे? मल्टीलोब. आलं लक्षात? इसेनोफिल बायलोब. म्हणजे जर ही जर सेल आहे मित्रांनो, आता जे न्यूट्रोफिल आहे याच्यामध्ये कसं राहील? हे असं मल्टीलोब. जे इसेनोफिल आहे बायलोब म्हणजे कसं राहील? हेडफोन सारखं. आलं लक्षात? हेडफोन सारखं हे असं दिसलं. आणि जे बेसोफिल आहे एस शेप, ते कसं राहील मित्रांनो? ही जर बेसोफिल आहे तर याचा राहील अशा प्रकारचा शेप राहील मित्रांनो. आलं लक्षात? अशा प्रकारचा न्यूक्लियसचा शेप राहील. आणि जे लिम्फोसाइट्स आहे, काय? लिम्फोसाइट्स कॅमेऱ्यात दिसतंय का मित्रांनो सगळ्यांना? बरोबर दिसतंय. लिम्फोसाइट जे त्याचं काय सांगितलंय? लार्ज आणि राऊंड. म्हणजे सिंपल, हे लिम्फोसाइट्स आणि हे लार्ज आणि हे राऊंड. आणि जे मोनोसाइट्स आहे त्याचा कसा आहे? किडनी शेप. म्हणजे तुम्हाला मेनली लक्षात कशाच ठेवायचं आहे? मोनोसाइट्स, बेसोफिल आणि बस एवढेच मेन जे आहे ते. बाकी मल्टीलोब, बायलोब, लार्ज लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. याचा आहे किडनी शेप. किडनी कशी असते? बीन शेप. राजमा के जैसी. कैसी? राजमा. राजमा खाते ना तुम? राजमा के जैसी. बस मित्रांनो, आता कळलं आपल्याला ग्रॅन्युलोसाइट्स अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय. आता आपण बघू कशाचा यूज कशामध्ये होतो बॉडीमध्ये. म्हणजे एवढं तर कळलं, न्यूट्रोफिल सगळ्यात अबंडंट प्रेझेंट आहे WBCs मध्ये आणि बेसोफिल सगळ्यात कमी आहे. पण याचा रोल काय? रोल वाईज कसं प्रेझेंट आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो. रोल काय याचा? सगळ्यात पहिला न्यूट्रोफिल आणि काय? न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स. काय? न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स मित्रांनो आर काय सांगितलंय? आर फॅगोसाइटिक सेल्स विच डिस्ट्रॉय फॉरेन ऑर्गॅनिझम एंटरिंग द बॉडी. याचा रोल काय मित्रांनो? फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस काय प्रोसेस आहे मित्रांनो? एकदम 2 सेकंदात सांगतो मित्रांनो. आता समजा ही सेल आहे. काय? ही सेल आहे. बरोबर आहे? ही फॉरेन बॉडी, फॉरेन बॉडीची सेल आहे. बरोबर आहे? ही आपल्या बॉडीमध्ये एंटर झाली. आता ही आहे आपली मोनोसाइट. काय? मोनोसाइट किंवा न्यूट्रोफिल. बरोबर आहे? आता याला कळलं अर कोणतरी बाहेरून आलंय, याला वेगळा कलर देऊ आपण. आता याला कळलंय अर कोई तो भी बाहेर का आ गया. म्हणजे दोघात तिसरा नाता सगळं विसरा. याचं न्यूट्रोफिलचं आणि बाकीच्या सेलचं एकदम मस्त चालू होतं. पण ह्यो काय आला? फॉरेन बॉडी आला. म्हणजे अर कुछ तो लफडा आहे अभि. आता याला काय करायचंय? याचा गेम करायचा मित्रांनो. काय करायचंय? गेम करायचा आहे. जर लव ट्रायंगल उद्याचा नाही याला. लव ट्रायंगल झाला म्हणजे याच्या हातातून ते गेलं. म्हणजे याचा गेम करायचा. ह्यो काय करतो माहिती का? हळूहळू हळू त्याच्या जवळ जातो. कशाच्या जवळ जातो? याच्या जवळ जातो. एकदम हळूहळू बरं का, सांगत नाही कोणाला. हळूहळू हळू जातो. आणि नंतर काय करतो माहिती का? हळूहळू जाऊन काय करतो? याच्यासोबत दोस्ती करतो, फ्रेंडशिप करतो. ते म्हणतो आपण भाऊ भाऊ एका खांबावर राहू. काय म्हणतो? आपण भाऊ भाऊ एका खांबावर राहू. आणि याला पण वाटतं अर काय भारी आयडिया आहे राव, एक खांब आपण दोघं भाऊ. वा 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 वा. ह्यो पण त्याच्या बोलण्यात येतो मित्रांनो. मग ह्यो काय करतो? ह्यो अशी फ्रेंडशिप करतो याच सोबत हळूहळू. आणि एकदाच काय करतो माहिती नंतर? एकदाच त्याला खाऊन टाकतो. असं याला म्हणते फॅगोसाइटोसिस. काय म्हणते? फॅगोसाइटोसिस. म्हणजे दम्मा दम्मानी खायचं, एकदाच नाही खायचं.
मग ते फॉरेन बॉडीला इनगल्फ करतो मित्रांनो. हे झालं फॅगोसायटोसिस विच डिस्ट्रॉय फॉरेन ऑर्गॅनिझम्स एंटरिंग द बॉडी. कोण? न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स. आता आता सगळ्यात कमी कोण? बेसोफिल. बेसोफिल सिक्रेट हिस्टामाइन, सेरोटोनिन, हेपॅरिन एक्सेट्रा अँड आर इन्व्हॉल्व्ड इन इन्फ्लामेटरी रिएक्शन्स. इन्फ्लामेटरी रिएक्शन. इन्फ्लामेटरी म्हणजे काय मित्रांनो? आता इन्फ्लामेटरी जेव्हा गांधीन माशी चावते ना एखाद्याला, गांधीन माशी कसं सुचतं ते तिथं, म्हणजे इन्फ्लामेटरी. बरोबर आहे. इन्फ्लामेटरी रिएक्शन्स. इसॅनोफिल्स. इसॅनोफिल्स मित्रांनो किती होतं? 2 ते 3%. इसॅनोफिल्स resist infections and are also associated with allergic reaction. मालिक सांगा. मुली साधं बाजूच्या किराणा दुकानात जरी जायचं असलं मित्रांनो, काय बांधतात? स्टोल म्हणतो आपण त्याला, स्कार्फ म्हणतो. बरोबर आहे. तशा प्रकारचं मित्रांनो, म्हणजे सगळ्यात जास्त मुलींचा विषय कसा असतो माहिती का? मुलींना ओव्हर ऍक्टिंग जास्त आहे मित्रांनो मुलींची, की बाबा ठीक आहे त्रास होतोय, आम्हाला पण त्रास होतोय बे, मुलांना पण मुलं आम्ही दाखवत नाही एवढं. त्यांचं म्हणजे थोडी धूळ आली की लगे अच्छी उच्छी ची किती ॲलर्जी होती असं तसं एवढं एक्सप्रेशन देऊन टाकते मित्रांनो. ते काय असतं? ॲलर्जी. बरोबर आहे नाही? कोणाला कशाची ॲलर्जी, कोणाला धुळीची ॲलर्जी, कोणाला त्या फुलाच्या वासाची ॲलर्जी, कोणाला ते काय म्हणते त्याला झाडाचे पानं असते त्याची ॲलर्जी असते, कोणाला काहीतरी डाएट असतो त्याची ॲलर्जी असते. तशा ज्या ॲलर्जिक रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होतात ना मित्रांनो, की जसं की समजा मी आता एखाद्या फुलाचा वास घेतला, मला शिंका येत आहे, त्या प्रकारच्या ॲलर्जिक रिॲक्शन कोण रेजिस्ट करतं? इसॅनोफिल. कोण? इन्फेक्शन असू द्या नाही तर ॲलर्जिक रिॲक्शन, इसॅनोफिल मित्रांनो. न्यूट्रोफिल, मोनोसाइट, फॅगोसायटोसिस, बेसोफिल म्हणजे इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स मध्ये असतात. इसॅनोफिल्स हे जे ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये असतात. आता राहिलं कोण? लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्सचा तर भैया वेगळा चॅप्टर बघावं लागणार आहे आपल्याला, एवढं खतरनाक आहे लिम्फोसाइट्स. तुम्हाला फक्त सांगितलं की 2 मेजर टाइप्स आहे, बी आणि टी. बरोबर आहे. बी आणि टी. बी अँड टी फॉर्म्स both B and T lymphocytes are responsible for immune responses of the body. असली गेम आला का नाही? लिम्फोसाइट्स उगाच नाही भाई, 20 ते 25% दिले बॉडीमध्ये WBCच्या. म्हणजे याचा खरा रोल आहे इम्युन रिस्पॉन्सेस. जर तुमची इम्युनिटी, बाबा रामदेव च्यवनप्राश माहिती का नाही तुम्हाला? लहानपणी खाल्ले का तुम्ही सगळ्यांनी च्यवनप्राश? जर ज्यांनी च्यवनप्राश खाल्ले तेच आता जगणार आहे, बाकीचे जे ते अर्ध्यातच टपकणार आहे मित्रांनो. लिहून घ्या भविष्यवाणी आपली यादी भाई याची. काय इम्युन रिस्पॉन्सेस साठी काय इम्पॉर्टंट आहे? बी आणि टी लिम्फोसाइट्स मित्रांनो. म्हणजे प्रत्येक WBCचा खरा रोल आहे का नाही? सगळ्यात पहिले फॅगोसायटोसिस, फॉरेन बॉडीजला इनगल्फ करायचं. त्याच्यानंतर बेसोफिल, हिस्टामाइन, सेरोटिन, हेपॅरिन याच्यासारखे इन्फ्लामेटरी रिएक्शन्स. काय? सिक्रेशन ऑफ हिस्टामाइन, सेरोटिन, हेपॅरिन आणि इन्व्हॉल्व इन इन्फ्लामेटरी रिएक्शन. इसॅनोफिल काय ॲलर्जिक रिएक्शन्स होत असतील किंवा काहीतरी इन्फेक्शन होत असेल त्याला रेजिस्ट करणं. लिम्फोसाइट्स इम्युन रिस्पॉन्सिबिलिटी ची बॉडीची मेंटेन ठेवणं आहे का नाही? WBCचा एकदम महत्वाचा रोल आपल्या बॉडीमध्ये. आता शेवटचं काय बघायचं आपल्याला? शेवटचं म्हणजे अजून चॅप्टर एंड नाही आलाय आपला. शेवटचा एक पॉइंट म्हणजे काय? प्लेटलेट्स. काय मित्रांनो? प्लेटलेट्स. लिम्फोसाइट्स बद्दल कमी दिले आपल्याला एनसीईआरटी मध्ये, ते इम्युनिटी चॅप्टर मध्ये बघू आपण डिटेल मध्ये. प्लेटलेट्स अँड थ्रोम्बोसाइट्स मित्रांनो. काय? प्लेटलेट्स आणि थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेट्सला आपण काय म्हणतो? थ्रोम्बोसाइट्स. आता थ्रोम्बोसाइट्स आर सेल फ्रॅगमेंट प्रोड्यूस फ्रॉम कोणत्या सेल्स? मेगा कॅरिओट्स. कोणत्या? मेगा कॅरिओसाइट्स. स्पेशल सेल्स इन द बोन मॅरो. रेड बोन मॅरो मध्ये बघितलं होतं आपण, जिथं की आरबीसीचं प्रोडक्शन होतं, आठवत आहे ना? रेड बोन मॅरो मध्ये. हा, तिथंच कोणत्या सेल प्रेझेंट असतात? मेगा कॅरिओसाइट्स. मेगा कॅरिओसाइट्स कशापासून? थ्रोम्बोसाइट्सचे जे सेल फ्रॅगमेंट्स आहे ते कशापासून बनते? या सेल पासून. कोणत्या? मेगा कॅरिओसाइट्स. बरोबर आलं लक्षात? ब्लड नॉर्मली कंटेन 1000. माझ्यासारखी गलती तुम्ही पण केली वाटतं. हे 1000 नाहीये, नीट बघा किती आहे? 1.5 लाख मित्रांनो. किती? 1,50,000 ओनली. किती? 1,50,000 ओनली. 1,50,000 टू किती? 3,50,000 पर MMQ. आलं लक्षात? म्हणजे एक नंबरला कोण होतं? अजून पण टॉपला कोण आहे आपलं? मिलियन वालं आरबीसीज. हे दुसरं काय? चाटशूट
1.5 लाख ते 3.5 लाख प्लेटलेट्स आहे फक्त. प्लेटलेट्स कॅन रिलीज, पण याचं फंक्शन लय मित्रांनो, फंक्शन एक नंबर आहे. रिलीज अ व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस मोस्ट ऑफ विच आर इन्व्हॉल्व इन कोॲग्युलेशन. काय? कोॲग्युलेशन ऑर क्लॉटिंग ऑफ ब्लड. आलं लक्षात? म्हणजे जे आपण बघणार आहे आता पुढे, कोॲग्युलेशन म्हणजे काय, क्लॉटिंग म्हणजे काय, त्याच्यासाठी युजफुल कोण आहे? प्लेटलेट्स आहे मित्रांनो. अ रिडक्शन इन देअर नंबर कॅन लीड टू क्लॉटिंग डिसऑर्डर विच विल लीड टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ काय? एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. मला सांगा मित्रांनो, जर काही इंजुरी झाली आणि जर ते ब्लड जे लिकेज होते बॉडीमधून, म्हणजे विचार करा तुम्ही की एका पाण्याच्या टाकीला खालून छिद्र पडले आणि ती टाकी पहिले फुल भरलेली होती, आता ते छिद्र पडले, वॉटर काय होईल त्या पाण्याच्या टाकीमधलं? कंटिन्यू वाहत राहील मित्रांनो. मग ते चांगलं आहे का? पाण्याची आधीच कमतरता आहे मित्रांनो, त्यात एवढं मोठं पाणी वाहत आहे, मग तुम्ही काय करणार? त्याला काय करणार? काहीतरी लावणार, चिटकवणार, बरोबर नाही? त्याच्यामुळे काय होईल? ते जे पाणी वाहत होतं ते थांबून जाईल. तशाच प्रकारची सिस्टीम म्हणजे ब्लड कोॲग्युलेशन आणि क्लॉटिंग आहे मित्रांनो. जर आपण ते जर नाही केलं तर काय होईल? इंजुरी, थोडी जर काही इंजुरी झाली तर काय? लॉस ऑफ, एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड, छोटा मोठा नाही, एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड होईल मित्रांनो. आणि यासाठी कोण युजफुल आहे? प्लेटलेट्स आणि थ्रोम्बोसाइट्स. बरोबर आहे? प्लेटलेट्सला आपण काय म्हणतो? थ्रोम्बोसाइट्स. आलं लक्षात? आता आपल्याला बघायचं आहे की ऍक्च्युअल कसा यूज होतो मित्रांनो त्याचा, कशाचा? प्लेटलेट्स आणि थ्रोम्बोसाइट्सचा. आता इमॅजिन करा, आता आपण बघणार आहे कोॲग्युलेशन, क्लॉटिंग. इमॅजिन करा तुम्ही फॉर्म मध्ये काय केलं माहिती का? फॉर्म मध्ये तुम्ही जो गेम तुम्हाला कधीच खेळता येत नाही, कोणता? फुटबॉल. आयुष्यात कधी हात नाही लावला, तो गेम तुम्ही खेळायला गेले. कोणता? फुटबॉल गेम खेळायला गेले. आता विषय कसा माहिती का? फुटबॉलमध्ये तुमचा लय स्टॅमिना पाहिजे, लय रनिंग पाहिजे, परत एकमेकांचे म्हणजे काय म्हणते त्याला, डिफेन्स पाहिजे तुम्हाला, की ना याच्याकडून फुटबॉल घ्यायचा, त्याच्याकडून फुटबॉल घ्यायचा, बरोबर आहे नाही? आता त्यावेळेस काय होतं मित्रांनो, तुम्हाला काय करायचं असतं? अटॅक करायचा असतो दुसऱ्यावर, की त्याच्याकडून फुटबॉल आपल्याकडे कसा घेता येईल, आपल्या टीमकडे, बरोबर आहे नाही? त्या टायमाला काय होतं? चुकून एकमेकांच्या पायात पाय येतो. आता घातलेला असतं तुम्ही शॉर्ट्स, चड्ड्या घातलेल्या असत्या, बरोबर आहे? आता पूर्ण तुमचा गुडघा असू द्या, नाही तर हे कोपरे असू द्या, ओपन असतात, बरोबर आहे? एल्बोज ते होतं काय? तुम्ही त्या बॉलच्या याच्या नादात आहे ना, पायात पाय अडकळून पडून जातात मित्रांनो. मग काय होती? तुम्हाला इंजुरी होती. त्याला आपण काय होतं? टिश्यू इंजुरी, बरोबर आहे? काय होतं? आता समजा हा जर तुमचा एल्बो आहे, कोणता? हा एल्बो आहे तुमचा, दिसतोय का एल्बो? हे बॉडी बनवायला लावून हा दिसतोय का एल्बो? इथं काय झाली तुम्हाला? इथं झाली तुम्हाला इंजुरी. काय झाली? इंजुरी, बरोबर आहे? दिसती का इंजुरी? चांगली दाखवतो आता तुम्हाला, दिसली पाहिजे चांगली. लय लागलंय तुम्हाला. आता पट्ट्यानंतर फुटबॉल खेळायला जाणार नाही, याची मम्मी याला घरात कोंडून ठेवून, याला झाली इंजुरी. काही वेळानं काय होतं माहिती मित्रांनो, थोड्या वेळानं, आधी तर लय ब्लड लॉस होतो, असा ब्लड बाबा असं ब्लड व्हायला लागतं, पोरग पारलं की रडू पर्सन झालेलं असतं. मग पोरग तिथं थुका लावण, कोणी सांगतं माती लाव, कोणी सांगतं काय लाव, सगळे पर्याय करून बघतो. मग त्या टायमाला आपण लय ब्लड लॉस झाला. काही वेळानंतर काय होतं मित्रांनो, ते ब्लड लॉस थांबून जातो. काय होऊन जातं? ते ब्लड लॉस थांबून जातो. आणि तिथं कसं होतं माहिती का? तिथं हे असं डार्क कलरचं, काय डार्क कलरचं मित्रांनो, हे डार्क कलरचं असं स्कम जमा होतं. काय जमा होतं? स्कम. त्या स्कमला आपण काय म्हणतो? खपली. मराठीमध्ये काय म्हणतो? खपली, बरोबर आहे? म्हणजे ते काय होतं? रक्त थांबून जातं. आता हे जे रक्त थांबणं ना मित्रांनो, ब्लड लॉस जो होत होता पहिले, त्याचं स्टॉपेज म्हणजे ते जे थांबणं आहे, त्याला आपण काय म्हणतो? क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. म्हणजे तुम्ही विचार करा, जर ताक आहे, बरोबर आहे, नाही दूध आहे, पहिले दूध जर तुम्ही पातेल्यातून खाली ओतलं तर किती फास्ट जाईल ते, बरोबर नाही? म्हणजे लय मोठं, जर थोडं 1 सेकंदासाठी तुम्ही जर पातेला आडवं केलं तर जे दूध आहे ते किती फास्ट जाईल खाली, बरोबर नाही? म्हणजे जवळपास सगळं दूध सुद्धा खाली पडू शकतं. तेच जर तुम्ही दह्याचं पातेलं थोडंसं आडवं केलं, जाईल का ते? दही जाऊ शकतं का? नाही, बरोबर का? आलं लक्षात? म्हणजे तशा प्रकारचं आहे मित्रांनो. आता इथं काय होतं? हे ब्लड जे आहे ना आपलं डेन्स होतं, घट्ट होतं. का होतं? कारण त्याच्यामध्ये जे डेड सेल्स आहे, कोणत्या, हे जे फॉर्म एलिमेंट झाले, आपण जे आता बघितले त्याचे ब्लडचे कंपोनंट, त्याच्यामधले जे डेड झालेल्या गोष्टी आहे त्या सगळ्या कुठं अटकतात, कुठं ट्रॅप होतात? या इथं. आणि ते कोण करतं? आपण बघितलं ना, काय बघितलं होतं आपण? प्लाझ्मामध्ये कोण प्रेझेंट असतं? फायब्रिनोजेन, जे की इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये असतात. ते नंतर कुठं होतं? ऍक्टिव्ह फायब्रिन मध्ये. फायब्रिन म्हणजे काय? थ्रेड्स मित्रांनो. काय? थ्रेड्स. तुम्हाला आलं का लक्षात? फायब्रिन्स म्हणजे काय? थ्रेड्स. म्हणजे हे असं जेल तयार करतं मित्रांनो. ते काय करतं? जेल तयार करतं. जेलवालं म्हणजे ते केसाला लावायचं जेल नाही आपलं, हे जेल वेगळं. हे जेल म्हणजे काय? हे जेल म्हणजे दिसतंय का?
हा दिसतंय तुम्हाला, झूम करू का? अरे 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 अरे, हे बघा मित्रांनो, दिसलं तुम्हाला? हे जे ट्रॅप होतं ना, जेल जे दिसतंय ना तुम्हाला, म्हणजे असा विचार करा की ही जाळी आहे, काय आहे, मोठं काढून दाखवतो तुम्हाला. आता हे इंजुरी तुम्हाला मोठी काढून दाखवली. ही जाळी आहे, वॉटर फिल्टरची जाळी, आणि हे तुम्हाला झालेली इंजुरी आहे. दिसलं तुम्हाला इंजुरी झालेली. आता या जेलमध्ये काय होईल, जेवढे पण जे डेड गोष्टी बाहेर पडणार आहे ज्या इंजुरी मधून, त्या ब्लडच्या माध्यमातून, ते सगळे कशात ट्रॅप होतील? या जाळीमध्ये. कशामध्ये ट्रॅप होतील? या जाळीमध्ये. आलं लक्षात? आणि ही जाळी काय होऊन जाईल मग नंतर? भरून जाईल. आणि ती भरून जाईल ती जाळी, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो काय? त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो खपली. काय? खपली. आपल्या लोकल लँग्वेज मध्ये काय म्हणतो त्याला? खपली. म्हणजेच काय? रेडिश, डार्क रेडिश ब्राऊन स्कम. बरोबर आहे? आलं लक्षात? झाली की नाही खपली तयार? आता येईन का कोणी बाहेर? आता कोणी येणार नाही बाहेर. म्हणजे जे ब्लड आहे ते ऑटोमॅटिक लॉस होणं काय होऊन जाईल? थांबून जाईल. ब्लड आता बाहेर पडणार नाही. आता ही जी प्रोसेस आहे ना मित्रांनो, याला काय म्हणतो आपण? कोॲग्युलेशन आणि क्लॉटिंग प्रोसेस. आलं लक्षात? कोॲग्युलेशन आणि क्लॉटिंग प्रोसेस. आता वाचू आपण की याच्यामध्ये काय काय होतं, स्टेप कोणते आहे. सगळ्यात पहिले, ब्लड एक्झिबिट्स कोॲग्युलेशन और क्लॉटिंग इन रिस्पॉन्स टू एनी इंजुरी और ट्रोमा. आलं लक्षात? इंजुरी और ट्रोमा दिसतंय सगळ्यांना? इंजुरी और ट्रोमा. दिस इज मेकॅनिझम टू प्रिव्हेंट एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. जे तुमचं इंजुरी थ्रू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड होणार ते थांबवण्यासाठी कोणतं मेकॅनिझम आहे? हे अ डार्क रेडिश ब्राउन स्कम is a clot or coagulation formed mainly of a network of threads called fibrins. काय? फायब्रिन्स. आलं लक्षात मित्रांनो तुम्हाला? हे जे डार्क रेडिश ब्राउन स्कम जे होतंय, क्लॉट और कोएग्युलम फॉर्म होतोय मेनली नेटवर्क ऑफ थ्रेड्स फायब्रिन. इथं जेल काढलं होतं ना आपण, ते जेल म्हणजे काय? फायब्रिन. विच डेड अँड डॅमेज फॉर्म एलिमेंट्स, डेड आणि डॅमेज फॉर्म एलिमेंट्स ऑफ ब्लड आर ट्रॅप्ड. काय? ट्रॅप्ड. म्हणजे जसं जेलमध्ये आपण जे कैदी ते असते, जे बाहेर मोकळे फिरलेले असते, जे की कोणाला पण त्रास देतात, त्यांना आपण काय करतो? जेलमध्ये ट्रॅप करतो. तशाच प्रकारचं काय आहे? फायब्रिन. फायब्रिन कोणाला ट्रॅप करतं? डेड आणि डॅमेज फॉर्म एलिमेंट्सला. बरोबर आहे? आता काय आहे? कॅल्शियम आयन्स. काय आहे? कॅल्शियम आयन्स. सगळ्यात मेन जे आपला जो पाथवे कशाचा? हे प्लेटलेट फॉर्मेशनचा, त्याचा एक्सट्रिन्सिक इंट्रिन्सिक पाथवे मित्रांनो, तुम्ही गेल्यानंतर फर्स्ट इयरला तुम्हाला शिकायला भेटेल फिजिओलॉजीमध्ये. त्याच्यामध्ये दिले मित्रांनो की कॅल्शियम आयन्सचा रोल आहे मित्रांनो. काही फॅक्टर्स आहे आणि कॅल्शियम आयन्स आहे. हे यांच्या मदतीने काय होतं? यांच्या मदतीने या ज्या रिएक्शन खालच्या कोणत्या तुम्हाला दिसतंय का रिएक्शन? हे बघा कोणत्या रिएक्शन. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय? फायब्रिन फॉर्म करायचंय. फायब्रिन काय करणार आहे? जेलचं काम करणार. बरोबर आहे? जेलमध्ये जसे कैदी आपण ट्रॅप करतो, त्यांना अडकून ठेवतो, त्या प्रकारे फायब्रिन करणार आहे. आता हे फायब्रिन जे आहे ना, हे फायब्रिन कोणत्या स्टेजमध्ये? ऍक्टिव्ह स्टेजमध्ये. कोणत्या? ऍक्टिव्ह स्टेजमध्ये. पण हे आपल्या बॉडीमध्ये या स्टेटमध्ये प्रेझेंट आहे का? नाही. हे आपल्या बॉडीमध्ये असतं इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये. इनॅक्टिव्ह स्टेट कोणती त्याची? प्लाझ्मामध्ये आपण बघितलं होतं. बरोबर आहे? 3 प्रोटीन, त्यातलं पहिलं प्रोटीन फायब्रिनोजेन. कोणतं? फायब्रिनोजेन. आता या इनॅक्टिव्ह फायब्रिनोजेनचा आपल्याला ऍक्टिव्ह फायब्रिन मध्ये कन्व्हर्जन करायचं. बरोबर आहे? याच्यासाठी Ca2+ म्हणजेच काय? कॅल्शियम. बरोबर आहे? कॅल्शियम फॅक्टर इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कॅल्शियम फॅक्टर इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत काय करणार आहे आपण? एन्झाईम. कोणता एन्झाईम आहे मित्रांनो? आपल्याला करायचं ऍक्टिव्ह फायब्रिन इनॅक्टिव्ह फायब्रिनोजेन पासून, आणि याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक एन्झाईम. त्या एन्झाईमला आपण काय म्हणलोय मित्रांनो? थ्रॉम्बिन. काय म्हणलोय? थ्रॉम्बिन. म्हणजे दिसतंय का तुम्हाला कशाशी रिलेटेड करतोय आपण? याच्या 2 रिएक्शन एकमेकांशी कशा रिलेटेड आहे ते बघतोय आपण. सगळ्यात पहिले आपल्याला जेल तयार करायचंय फायब्रिनचं. त्याआधी इनॅक्टिव्ह स्टेट मधून ऍक्टिव्ह स्टेट मध्ये आणायचंय. त्यासाठी आपल्याला पाहिजे थ्रॉम्बिन. बरोबर आहे? आता थ्रॉम्बिन सुद्धा इनॅक्टिव्ह स्टेट मध्ये प्रेझेंट आहे प्लाझ्मा मध्ये. कोणत्या? प्रोथ्रॉम्बिन. याच्यासाठी सुद्धा एक एन्झाईम पाहिजे मित्रांनो, जो की प्लाझ्मा मध्येच प्रेझेंट आहे. त्या एन्झाईमचं नाव काय आहे? त्या एन्झाईमचं नाव आहे थ्रोम्बोकायनेज. काय? थ्रोम्बोकायनेज. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे कशा एन्झायमॅटिक रिएक्शन ज्या कशा एकमेकांशी लिंक्ड आहेत, कळलं तुम्हाला? थ्रोम्बोकायनेज. म्हणजे सगळ्यात पहिले काय होईल? हा जो थ्रोम्बोकायनेज आहे प्लाझ्मा मधला प्रेझेंट, तो काय करेल? या प्रोथ्रॉम्बिनला कॅल्शियमच्या सहाय्याने काय करेल?
थ्रॉम्बिन मध्ये कन्वर्ट करेल, म्हणजेच काय ऍक्टिव्ह स्टेट मध्ये. आता हे जे थ्रॉम्बिन बनलेलं आहे मित्रांनो, ते काय करेल, जे फायब्रिनोजेन आहे त्याला काय करेल, ऍक्टिव्ह फायब्रिन मध्ये, म्हणजे तुमचं जेल बनवायचं काम कोण करते, थ्रॉम्बिन करते. आता हे रिएक्शन दिसतंय का तुम्हाला स्टेप बाय स्टेप, पहिली ही स्टेप, दुसरी ही स्टेप. आता ज्या अशा स्टेप बाय स्टेप रिएक्शन्स होतात ना आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो, आपण त्याला नाव काय दिलंय, तशा रिएक्शन्सला ज्या की लिंक्ड आहे, एकमेकांशी लिंक्ड आहे, त्या रिएक्शनला आपण काय म्हणले, त्या रिएक्शनला आपण म्हणले मित्रांनो कॅस्केड प्रोसेस. काय, कॅस्केड प्रोसेस. कोणती प्रोसेस, कॅस्केड प्रोसेस. आलं लक्षात. कॅस्केड प्रोसेसचा मिनिंग काय, एकच वर्ड दिलाय मित्रांनो एनसीईआरटी मध्ये, पण ते आपल्याला फार कन्फ्युजिंग आहे, आपल्याला समजत नाही की नेमकं याचा मिनिंग काय. याचा मिनिंग फक्त एवढा आहे की या ज्या रिएक्शन्स होतात मित्रांनो, कोणत्या, ज्या की आपल्याला फायब्रिन फॉर्म करायचंय, त्यासाठी आधी आपल्याला 2 रिएक्शन करायचे आहे, म्हणजे एकमेकांशी जे रिलेशन बनतं इथं रिएक्शनचं, त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, कॅस्केड प्रोसेस. कोणती, कॅस्केड प्रोसेस. आता इथून पुढे कधी पण इंजुरी झाली, काही जरी झालं, लागलं, तर सगळ्यात पहिले काय आठवलं पाहिजे तुम्हाला, कॅस्केड प्रोसेस, ज्याच्यामधून काय फायब्रिन बनणार आहे, आणि ते कशाच्या सहाय्याने, कॅल्शियम आयन्स. म्हणजे कोण, कॅल्शियम आयन्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्लॉटिंग मित्रांनो, बरोबर आहे. आता आपण बघितलं की ब्लडशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट बघितली मित्रांनो आपण, ब्लडचे कंपोनंट काय होते, परत ब्लड मध्ये प्लाझ्माचा रोल काय आहे, ब्लड मध्ये जे फॉर्म्ड एलिमेंट्स आहे ज्याच्यामध्ये आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स बनतायत, त्याचा रोल काय आहे. त्याच्यानंतर प्लेटलेट्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कोॲग्युलेशन ऑफ ब्लड, ते आपण बघितलं की इंजुरी झाल्यावर कशा प्रकारे प्रोसेस घडती. आता आपण दुसरा कोण, जो दुसरा बॉडी फ्लुइड होता आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट, तो बघणार मित्रांनो. कोणता, लिम्फ. लिम्फलाच आपण काय म्हणतो, टिश्यू फ्लुइड. आता मला सांगा, लिम्फ आणि टिश्यू फ्लुइडला आपण सेम म्हणू शकतो का, लिम्फ म्हणजेच टिश्यू फ्लुइड आहे का नाही मित्रांनो आपलं. सगळ्यांनी मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की लिम्फला आपण टिश्यू फ्लुइड म्हणू शकतो का नाही. जसं तुम्हाला मी काल सांगितलं होतं, कोणत्या लेक्चरमध्ये, आपल्या ब्रीदिंगच्या लेक्चरमध्ये, की रेस्पायरेशन आणि ब्रीदिंगला आपण इक्वल टू म्हणू शकतो का, म्हणजे ब्रीदिंगलाच आपण रेस्पायरेशन म्हणू शकतो का. तशा प्रकारे आज मी सांगतो तुम्हाला, लिम्फ आणि टिश्यू फ्लुइडला आपण एकत्र म्हणू शकतो का. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, दोघांमधला फरक काय. सगळ्यात पहिले तर लिम्फ किंवा टिश्यू फ्लुइड कसं बनतं, टिश्यू फ्लुइड किंवा लिम्फ कसं बनतं. आता मला सांगा, कंटिन्यू सर्क्युलेशन आपल्या बॉडीमध्ये चालू आहे, ब्लड व्हेसल्स किंवा कॅपिलरीज मधून. आलं लक्षात. यांचं काम काय, जे की मिनरल्स आहे, जे पण न्यूट्रिएंट्स आहे, ते कोणाला प्रोव्हाइड करणं, सेल्सला, बरोबर आहे. या कोणत्या सेल्स आहे, या बाजूच्या त्या ब्लड कॅपिलरीजच्या बाजूच्या सेल्स आहे, बरोबर आहे. आता या सेल्स मध्ये तुम्हाला गॅप दिसतोय का, हा गॅप दिसतोय का या सेल्स मध्ये, बरोबर आहे. हा जो गॅप आहे, हा गॅप भरून काढायचं काम काय आहे, म्हणजे तिथं जर आपल्याला समजा हा गॅप आहे, हा रस्ता मोकळा रस्ता आहे आणि हा आपल्याला भरायचा आहे, आपण तिथं काय करणार, म्हणजे रिकामी आपल्या एरियामध्ये बघतो ना आपण, रिकामी जागा दिसली की लोक काय करतात, त्यांच्या गाड्या पार्क करून टाकतात, बरोबर आहे. म्हणजे त्यांना स्वतःची पार्किंग असून सुद्धा ते काय करते, गाड्या पार्क करायला लागतात, म्हणजे रस्ता मोकळा दिसणारच नाही आपल्याला. तशा प्रकारे मित्रांनो, हे जे ब्लड कॅपिलरीज मधून जे न्यूट्रिएंट्स ते वाहून जात आहेत ना, त्यातला काही भाग कुठे जाणार आहे, या 2 सेल्सच्या मध्ये गेला, बरोबर आहे. आता तो या कॅपिलरीज मध्ये वाहणारा जे ब्लड आहे, याच्या व्यतिरिक्त पार्ट आहे मित्रांनो, कोणता, हा पार्ट 2 सेल्स मधला. आता ह्या पार्ट्सला आपण काय म्हणणार माहिती का, या सेल्स म्हणजे टिश्यूज, बरोबर आहे. ह्या पार्टला आपण नाव देणार टिश्यू फ्लुइड. काय, टिश्यू फ्लुइड. या पार्टला आपण काय म्हणलं, टिश्यू फ्लुइड. आलं लक्षात. म्हणजे आता लिम्फ नाही म्हणले आपण, अजून फक्त टिश्यू फ्लुइड बघितले आपण. काय, या ज्या 2 सेल्स आहे, याच्यामध्ये जो गॅप आहे, या गॅप मध्ये जे लिक्विड जाणार आहे, कशातून, या ब्लड कॅपिलरीज मधून, त्या लिक्विडला आपण काय म्हणले, टिश्यू फ्लुइड मित्रांनो, कारण ते 2 टिश्यूच्या मध्ये गेले ना. आता एक पॉइंट काय माहिती का सर, त्या टिश्यू फ्लुइडचा काही रोल आहे का, म्हणजे का उगाच दिलंय आपल्याला ते एनसीईआरटी मध्ये टिश्यू फ्लुइड, नाही मित्रांनो. जेवढं पण सेल टू सेल जेवढं पण ट्रान्सपोर्टेशन होणार आहे मित्रांनो, या सेल्समध्ये जे न्यूट्रिएंट्स पास करायचे, किंवा जे ब्लड कॅपिलरीज आहे, त्या ब्लड कॅपिलरीजला या सेल्समध्ये न्यूट्रिएंट्स पोहोचवायचे, जे की डिफ्युजन थ्रू होणार आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टीला कशाच्या थ्रू जावं लागतं मित्रांनो. आता जे आपण टिश्यू फ्लुइड बघितलं ना, या टिश्यू फ्लुइडच्या, म्हणजे या टिश्यू फ्लुइडच्या माध्यमातूनच जे काय होणार आहे ट्रान्सपोर्टेशन, ते सगळं याच्या थ्रू होणार आहे. म्हणजे एक्सचेंज ऑफ जेवढे पण न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, काही पण असू द्या, ते कशाच्या थ्रू होणार आहे, या टिश्यू फ्लुइडच्या मित्रांनो. आता आपण बघू की एनसीईआरटी मध्ये काय दिले. ऍज द ब्लड पासेस थ्रू द कॅपिलरीज इन टिश्यूज, सम वॉटर अलॉंग विथ मेनी स्मॉल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. आता मला सांगा की जे मोठे मोठे म्हणजे आता जर तुम्ही एखादा मोठा व्यक्ती घेतला मित्रांनो, एकदम जाड व्यक्ती, कोण, जाड व्यक्ती, आणि त्याच्यामधून तुम्ही बाण मारला, काय मारला, बाण मारला, त्या जाड व्यक्तीमधून बाण पास होईल का, नाही होणार.
म्हणजे जो समोरून बाण घुसलाय तो कुठून जाईल, मागून, पण त्या जाड व्यक्तीमध्ये जाऊ शकेल का नाही, तो मध्येच कुठेतरी अडकून राहील. त्याच प्रकारे मित्रांनो काय होईल की जर तेच जर एखादा वाळका चिवळा माणूस असला, तो काय करेल, तो जो बाण आहे तो आर पार, बरोबर मित्रांनो, तो काय होईल, ते बाण यस त्याच्या आर पार जाईल. तशा प्रकारे मित्रांनो इथं काय होतं, त्या वॉटर सोबत जे की छोटे स्मॉल वॉटर सोल्युबल जे ते काय होईल, त्या वॉटर सोबत जातील, बरोबर नाही. पण मूव्ह आउट द स्पेसेस बिटवीन द सेल्सच्या बिटवीन, बरोबर आहे. लिव्हिंग द लार्जर प्रोटीन्स जे होते ना त्यांना घरीच ठेवलं मित्रांनो, त्यांना त्या कॅपिलरी मध्येच पाठवलं. त्यांना सोबत घेतलं का नाही, त्यांना सोबत घ्यायचं म्हणजे आयकीन स्वतःच्या त्याला कुराड मारून घेतल्यासारखे मित्रांनो. आपले गपचूप 2-4 स्मॉल सोल्युबल सबस्टन्सेस घेतले आणि आपला सेपरेट झाला मित्रांनो, प्रॉपर्टीचा वाटा झाला मित्रांनो, बरोबर की नाही. अँड मोस्ट ऑफ द फॉर्म एलिमेंट्स इन द ब्लड वेसल्स दिस फ्लुइड रिलीज आउट इज कॉल्ड, या फ्लुइडला काय म्हणलो आपण, इंटरस्टिशियल फ्लुइड और टिश्यू फ्लुइड. आलं लक्षात मित्रांनो. म्हणजे इंटरस्टिशियल आणि टिश्यू फ्लुइड मधला फरक म्हणजे एकच गोष्ट, इंटरस्टिशियल आणि टिश्यू फ्लुइड. फक्त टिश्यू फ्लुइड आणि लिम्फ, अजून लिम्फ बनलंय का आपलं, नाही, अजून आपण टिश्यू फ्लुइड पर्यंतच आहे. म्हणजे टिश्यू फ्लुइड काय आहे की बाबा नाही म्हणून एक आपले जुने लोक आहे, म्हातारे कोतारे, बरोबर आहे, वडीलधारे व्यक्ती आपल्या घरातली, आता त्यांनी बघितलं बाबा हे आपल्या 2 मुलांचं लग्न झालं, यांच्या बायकांचं काही जमत नाही, मग आता दोघांना वेगळं करून देऊ. मग आपण काय केलं, त्या व्यक्तीनं काय केलं, दोघांमध्ये वाटा तयार केला. एक तर भैया मेन मोठा भाऊ जो आहे त्याला जास्त भेटणार, काय भेटणार, जास्त प्रॉपर्टी भेटणार. ती म्हणजे काय, ब्लड कॅपिलरी. त्याला जेवढे पण मोठे प्रोटीन्स, जेवढे पण लार्जर मॉलिक्युल्स होते ते सगळे देऊन टाकले. ते गेलं बिचारा त्याचं. जे साईडला, जे टिश्यूजच्या साईडला मध्ये गॅप मध्ये जे गेलं होतं ना, जे की वेगळं झालं होतं घरापासून, तो छोटा भाऊ, त्याला काय दिलं, त्याला स्मॉल सोल्युबल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस दिले मित्रांनो. तो त्याच्यात पण खुश आहे मित्रांनो, बरोबर नाही. त्याला आपण काय म्हणलं, इंटरस्टिशियल फ्लुइड और टिश्यू फ्लुइड मित्रांनो. आता इट हॅज द सेम मिनरल डिस्ट्रीब्युशन ॲज दॅट इन प्लाझ्मा. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे प्लाझ्माकडेच काही नव्हतं, प्लाझ्माकडेच फक्त 3 प्रोटीन घेऊन फिरत होता प्लाझ्मा, वॉटर आणि 3 प्रोटीन. मग याच्याकडे काय राहणार आहे, टिश्यू फ्लुइड आणि इंटरस्टिशियल फ्लुइड कडे काहीच नाही. हा बरोबर, एकदम बरोबर मित्रांनो, तुम्ही जे ओळखलं ते एकदम बरोबर आहे. याच्याकडे काय आहे, मिनरल डिस्ट्रीब्युशन सेम आहे प्लाझ्मा सारखं, बरोबर आहे. एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स, आता कोणत्या प्रोसेस, एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स, गॅसेस एक्सेट्रा बिटवीन द ब्लड अँड द सेल्स ऑलवेज अकर थ्रू काय, फ्लुइड मित्रांनो. या फ्लुइड थ्रू मी सांगितलं होतं तुम्हाला, कोणत्या पण सेलमध्ये ट्रान्सपोर्ट व्हायचं असेल किंवा काही व्हायचं असेल ते या फ्लुइड थ्रूच होणार मित्रांनो, बरोबर आहे. अँड इलॅबोरेट नेटवर्क ऑफ वेसल्स कॉल्ड लिम्फॅटिक सिस्टीम. अरे बापरे, लिम्फॅटिक सिस्टीमचं नाव आलंय मित्रांनो, ज्याची आपण आतापर्यंत आतुरतेने वाट बघत होतो, ज्यामध्ये आपण टिश्यू फ्लुइड शिकत होतो लिम्फ मध्ये, ती गोष्ट फायनली आलेली मित्रांनो. आतापर्यंत आपण टिश्यू फ्लुइड मध्येच खेळत होतो, आता लिम्फॅटिक सिस्टीमचा रोल आलाय. काय, इलॅबोरेट नेटवर्क ऑफ वेसल्स कॉल्ड लिम्फॅटिक सिस्टीम कलेक्ट्स दिस फ्लुइड. आता मला सांगा, जसं ब्लडला कलेक्ट करण्यासाठी या भागातून त्या भागातून कलेक्ट करण्यासाठी कोणती सिस्टीम आहे, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, ज्याच्यामध्ये आर्टरीज आहे, वेन्स आहे. तसं हे जे फ्लुइड आहे, ज्याला छोटा भाऊ आहे जो त्याला वेगळं काढले प्रॉपर्टी मधून, त्याला पण तर काहीतरी हक्क बनतो भाई त्याचा पण, बरोबर आहे की नाही. त्याला पण तर अशी काहीतरी सिस्टीम दिली पाहिजे ना. मग त्याला कोणती सिस्टीम दिली आपण, लिम्फॅटिक सिस्टीम. त्याला काय म्हणलं आपण, लिम्फॅटिक सिस्टीम. त्याचं काम काय, ड्रेन्स इट बॅक टू द मेजर वेन्स, म्हणजे जे की बाहेर गेलेलं आहे फ्लुइड, पसरलेलं आहे सगळ्या सेल्स मध्ये, त्याला वापस आणून टाकायचं. तो जो वेगळा गेलेला आहे त्याला लात मारायची, त्याला माझा गपचूप घुसतो का नाही आता घरामध्ये, काही खरं नाही तुझं, एकटं काही फिरू शकत नाही तू, तुला फक्त आमचा सपोर्ट पाहिजे, बरोबर नाही. द फ्लुइड प्रेझेंट इन द लिम्फॅटिक सिस्टीम इज कॉल्ड लिम्फ. आता एवढा वेळ काय म्हणतो आपण त्याला, टिश्यू फ्लुइड. जोपर्यंत ते टिश्यूच्या मध्ये होतं, बरोबर की नाही, 2 टिश्यूच्या मधला जो स्पेस होता त्याच्यामध्ये जे फ्लुइड होतं त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू फ्लुइड. आता जेव्हा लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये ते लिम्फ जेव्हा आतमध्ये आलं, त्यानं काय काम केलं, त्या फ्लुइडला वापस त्याच्या घरात आणायचं काम केलं. त्या सिस्टीमला आपण लिम्फॅटिक सिस्टीम म्हणलो. आणि त्याच्यामध्ये जे प्रेझेंट आहे टिश्यू फ्लुइड, त्याला आपण काय म्हणलो, लिम्फ म्हणलो. काय म्हणलो मित्रांनो, लिम्फ म्हणलो. आलं का लक्षात, टिश्यू फ्लुइड आणि लिम्फ मधला फरक. म्हणजे टिश्यू फ्लुइड फक्त स्टार्टिंगची प्रोसेस आहे, असली काम लिम्फ आहे मित्रांनो. लिम्फ जेव्हा त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये एंटर करतं तेव्हा आपण त्याला लिम्फ म्हणणार, आधी ते टिश्यू फ्लुइड असतं. लिम्फ इज अ कलरलेस फ्लुइड. अरे देवा, WBC मध्ये शब्द ऐकला होता शेवटचा, आता ऐकू आला. कलरलेस फ्लुइड कंटेनिंग स्पेशलाइज्ड लिम्फोसाइट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द काय, रिस्पॉन्सिबल फॉर द
इम्युन रिस्पॉन्सेस ऑफ द बॉडी. मित्रांनो हे नाव ऐकून ऐकून तर आता कंटाळा आला सर. काय इम्युन रिस्पॉन्सेस. आपण इम्युनिटी मध्ये बघणार आहे मित्रांनो असली इम्युनिटी काय असते तेव्हा कळण सगळ्यांची कोणाकोणाची इम्युनिटी किती आहे आपल्याला. सगळ्यात पहिले लिम्फ कसं असतं, कलरलेस असतं, म्हणजे WBC हे करू शकतो आपण त्याला कम्पेअर. दुसरं काय, कंटेनिंग स्पेशलाइज लिम्फोसाइट्स. आपण बघितलं होतं ना BT लिम्फोसाइट्स रिस्पॉन्सिबल फॉर काय, इम्युन रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. म्हणजे नुसतं जिम मध्ये जाऊन काय होतं का, नाही आपल्यामध्ये त्या सेल्स पण तर पाहिजे ना लढायसाठी. आता कोरोना आला होता मित्रांनो, कितीतरी आपल्या इम्युनिटीवर सगळ्यांना कळलं की कोणाची इम्युनिटी कशी आहे. ज्यांना कोरोना झाला बिचारे एक्सपायर झाले, त्यांना त्यांची इम्युनिटी वीक होती. आपण टिकलो म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. आपली इम्युनिटी चांगली मित्रांनो तशीच मेंटेन ठेवायची. लिम्फ इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट कॅरियर फॉर न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स एक्सेट्रा. फॅट्स आर ऍब्सॉर्ब थ्रू लिम्फ इन द लॅक्टियल्स प्रेझेंट इन द इंटेस्टायनल विलाय. मित्रांनो आता मला सांगा की तुमचे जे स्टमक आहे किंवा तुमची जी जो काय म्हणते त्याला डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे मित्रांनो, त्याच्यावर काय असतं, असे बारीक बारीक, कसे बारीक बारीक, हे बघा हा ट्रॅक्ट आहे तुमचा, बरोबर आहे. याच्यावर कसे असते, हे असे असे ब्रश लाईक, काय ब्रश लाईक, त्याला आपण काय म्हणतो मायक्रोविलाय. काय मायक्रोविलाय प्रेझेंट असतात, बरोबर आहे. याच्या इथं आहे ना, याच्या इथं मित्रांनो असे छिद्र असतात. काय छिद्र असतात, हे असतात छिद्र अशी इथं, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो लॅक्टिल्स. काय म्हणतो लॅक्टिल्स प्रेझेंट इन द इंटेस्टायनल विलाय. याचं काम काय असतं, हे काय करतात, फॅट्स ऍब्झॉर्ब करायचं काम करतात थ्रू लिम्फ. लिम्फच्या थ्रू फॅट ऍब्झॉर्ब काम करतात कोण, लॅक्टिल्स. आलं लक्षात. म्हणजे लिम्फ इम्युनिटी मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कशात, फॅटचं ऍब्झॉर्बेशन करण्यात मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण मेजर 2 फ्लुइड्स बघितले. म्हणजे एक तर आपलं सुपरमॅन होतं मित्रांनो. सुपरमॅन म्हणजे काय, आपण त्याला याच्यासोबत कम्पेअर करू शकतो आयरन मॅन सोबत. एक होता आपला आयरन मॅन, दुसरा कोणता होता, कॅप्टन अमेरिका. ब्लड म्हणजे मित्रांनो आपलं आयरन मॅन होतं की जे की पॉवरफुल, सगळ्यांचं फेवरेट, ज्याच्यामध्ये RBCs, WBCs, प्लेटलेट्स, भरपूर प्रमाणात प्लाझ्मा, वॉटर, असं सगळं गुण प्रेझेंट होते. आणि दुसरं काय आपलं लिम्फ, जे की टिश्यू फ्लुइड मित्रांनो, ज्याच्यामध्ये B लिम्फोसाइट्स, T लिम्फोसाइट्स, लिम्फॅटिक सिस्टीम, परत डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये लॅक्टिल्स प्रेझेंट होते जे की फॅट ऍब्झॉर्प्शनचं काम करत होते मित्रांनो. अशा प्रकारे 2 फ्लुइड्स आपण आज संपवलेले आहे मित्रांनो. आता एक मेजर पोर्शन आपला संपलेला या चॅप्टर मधला. चॅप्टरचं नावाची सुरुवात काय होती, बॉडी फ्लुइड्स. बॉडी फ्लुइड्स आपल्या इथं झालेले आहे. आता आपण बघणार आहे अँड सर्क्युलेशन. अँड सर्क्युलेशन जे होतं ना मित्रांनो, फक्त एक शब्द होता पण त्याच्या मागे खूप मोठं ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम लपलेलं आहे. ते आपल्याला बघायचंय पुढच्या लेक्चरमध्ये. जर आजचं लेक्चर आवडलं असेल मित्रांनो तुम्हाला, तर नक्की लाईक करायचंय, कमेंट करायचंय, NCERT वाचायचंय आणि MCQ सॉल्व्ह करायचंय. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.